हरे कृष्ण सर्वांना. आपलं इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आणि आज आपला जो भक्ती सदाचार क्लास आहे, तर त्यातला आपण गुरु परंपरा हे आपलं तिसरं मॉड्यूल अभ्यासत आहोत. तर यामध्ये आपण आता सर्वात पहिल्यांदा श्रील प्रभुपाद यांचं चरित्र अभ्यासलं, त्यानंतर आपण भक्ती सिद्धांत सरस्वती यांचं चरित्र अभ्यासलं, त्यानंतर पंचतत्व अभ्यासलं आणि आता आपण नित्यानंद प्रभू यांचं चरित्र अभ्यासणार आहोत. त्याआधी आपण गुरुवंदना आणि प्रार्थना घेऊ आणि त्यानंतर आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्विताश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरी भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. नित्यानंद प्रभु की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. आपण आजचा आपला जो अभ्यास आहे, तर इथे आपण गुरु परंपरेमध्ये आता नित्यानंद प्रभूंचं चरित्र आपण अभ्यासणार आहोत. मग आता नित्यानंद प्रभू जे आहेत ते कोण आहेत, तर पंचतत्वापैकी एक आहे, ते आपण अभ्यासलं. मग हे काय आहेत, तर हे प्रत्यक्ष स्वयं बलरामजी आहेत, जे भगवान श्रीकृष्णांचा पहिला विस्तार आहेत. हे आपण अभ्यासले पंचतत्वामध्ये. मग आता नित्यानंद प्रभू जे आहेत, तर ते काय आहेत, तर भगवान जे आहेत, तर म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांना आपण जगद्गुरु म्हणतो, आदि गुरु म्हणतो. ओके नाही, म्हणजे परम परमेश्वर जसे आहेत तसं परमगुरु असे कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण. मग त्यांची आध्यात्मिक शक्ती किंवा त्यांचं गुरुतत्व म्हणजे कोण आहेत, बलरामजी आहेत. म्हणजे जशी राधाराणी जे आहेत, तर ते भगवान श्रीकृष्णांच्या अलादिनी शक्ती चित शक्ती, तसं भगवान श्रीकृष्णांची म्हणजे जे आहेत, तर त्यांचं प्रत्यक्ष म्हणजे त्यांचं प्रत्यक्ष प्राथमिक विस्तार. आणि मग ती कशी आध्यात्मिक शक्तीच्या स्वरूपातला तो विस्तार, म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णच आहेत, पण ते गुरुतत्व म्हणजे काय असतं तिथे, तर त्यांची आध्यात्मिक बल देणारी जी शक्ती म्हणजे तर म्हणजे त्याला थोडक्यात आपण सोप्या भाषेत आध्यात्मिक शक्ती म्हणू. तर ते तत्व तिथं विपुल प्रमाणात कार्यरत झालेलं असतं किंवा त्या माध्यमातून त्या तत्वाचं प्रसारण होत असतं. आणि म्हणून जे बलरामजी आहेत किंवा जे नित्यानंद प्रभू आहेत, ते गुरुतत्व आहेत. म्हणजे आपल्या गुरु शिष्य परंपरेतलं जे गुरुतत्व म्हटलं जातं ते म्हणजे नित्यानंद प्रभूंना आपण त्यांच्या शरणांशी आधी गेलं पाहिजे,
त्यांना आपण वंदन केलं पाहिजे, त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे आणि त्याद्वारे आपल्याला भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या चरणा कमलाशी पोचता येईल किंवा आपल्याला नित्यानंद प्रभूंच्या चरण कमलांचा आश्रय घेतल्या विना राधाकृष्णांच्या चरण कमलांशी पोचता येणार नाही, असा श्लोक पण आहे चैतन्य चरितामृत मध्ये. पुढे आपल्या पीपीटी मध्ये तो येईलच. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे गुरुतत्व जे आहे तर त्यांना आपण शरण गेले पाहिजे आणि त्याद्वारेच आपल्यावर गुरु महाराज म्हणजे यांची कृपा होते. म्हणजेच काय, की आपल्या जीवनी गुरु येतात, आपण दीक्षित होतो, ह्यासाठी आपल्यावर नित्यानंद प्रभूंची कृपा होणं आवश्यक आहे. त्यांनी आपल्याला निवडणं आवश्यक आहे आणि ह्यासाठी आपण त्यांच्या चरण कमलाशी प्रार्थना करूया की आपण आमच्यावर म्हणजे आपली जी अपार करुणा आहे किंवा आपला म्हणजे जे अपार प्रेम आहे, म्हणजे हा चैतन्य महाप्रभूंपेक्षाही अपार करुणा नित्यानंद प्रभूंमध्ये आहे आणि ती करुणा जी आहे तर ती आमच्यावर किंवा ती कृपा तुम्ही आमच्यावर करा, अशी आपण त्यांच्या चरण कमलाशी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. मग आता नित्यानंद प्रभू जे आहेत तर त्यांना आपण प्रार्थना करायची. मग ती कशी करायची किंवा कोणत्या शब्दात करायची, तर त्यासाठी खूप सुंदर असं म्हणजे 2 ओळी आहेत श्लोकाच्या. तर त्या मी गाते, आपण प्रार्थना करू आणि मग आपण आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करू. हम्म. जय 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 श्री चैतन्य जय नित्यानंद, जय 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 श्री चैतन्य जय नित्यानंद, जय अद्वैत चंद्र जय जय गौर भक्त वृंद, जय अद्वैत चंद्र जय जय गौर भक्त वृंद, जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद. तर आपण अशा पद्धतीने त्यांचा जय जयकार करून त्यांना शरण जाऊन त्यांच्या चरण कमलांचा आपण आश्रय घेऊन आपण त्यांना प्रार्थना करूया की तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि तुम्ही आमच्याविषयी म्हणजे आमच्याबद्दल करुणा जी आहे तुमच्यामध्ये अपार करुणेचं म्हणजे सागर असं आहे म्हणजे नित्यानंद प्रभू आहे. कारण भगवान श्रीकृष्णांचंच ते रूप आहे, प्राथमिक विस्तार आहे. तर जितकी भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये करुणा आहे तशीच त्याहूनही जास्त म्हणजे हे कृष्ण करुणा सिंधू म्हणतो आपण, त्याहूनही म्हणजे अपार करुणा प्रभू नित्यानंदामध्ये आहे. तर त्यांना आपण प्रार्थना करूया आणि आपला आजचा अभ्यास आपण सुरू करूया. त्याची पुढची स्लाइड घेऊया आपण. हा, मग आता हे चैतन्य महाप्रभूंसोबत जे आहेत म्हणजे त्यांच्या म्हणजे आपल्या स्क्रीनची म्हणजे आपल्याकडून स्क्रीनची म्हणजे स्क्रीनची उजवी बाजू येईल, आपल्याकडून आपल्या हाताची डावी बाजू येईल. मग हे प्रभू नित्यानंद आहे ह्या चित्रामध्ये. पुढे जाऊ आपण. म्हणजे ह्याच्याबद्दल थोडस माहिती देईन की भागवतामध्ये असा श्लोक आहे की भगवान म्हणजे जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांच्याविषयी म्हणजे तो गुप्त उल्लेख कसा आहे की भगवान श्री चैतन्य जे आहेत तर ते ह्या पृथ्वी तलावर आपले जे सहकारी आहेत म्हणजे पार्षद त्यांना घेऊन आपल्या वाद्यवृंद सह प्रकटतील म्हणजे या सगळ्यांसह आणि मग त्यानुसार ते काय करतील म्हणजे त्यांच्या म्हणजे गाऊन नाचून अशा पद्धतीनं ते संकीर्तन करतील आणि हरेकृष्ण महामंत्राचा म्हणजे जो संदेश आहे संपूर्ण विश्वाला देतील, अशा पद्धतीनं त्याचा उल्लेख आहे. मी थोडक्यात त्याचा अर्थ सांगितला त्या श्लोकाचा. म्हणजे पार्षद म्हणजे हे सगळे म्हणजे त्यांचे जे विस्तार रूप आहेत पंचतत्व आणि हे सगळे भक्त आणि मृदुंग आणि करतालाच्या तालावर म्हणजे अशा पद्धतीने संकीर्तन नाचून गाऊन ते करतील आणि ह्या पृथ्वी तलावर प्रकट होतील म्हणजे गौरवर्णामध्ये आणखी एका संन्यासाच्या रूपात प्रकट होतील असा तो उल्लेख आहे भागवतातील एका श्लोकामध्ये. तर पुढे जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड.
आता पंचतत्व प्रणाम मंत्राचं महत्व आपणाला मी सांगितलंय मागच्या आपल्या वर्गामध्ये, हो की नाही, आपण अभ्यासले की आपण जेव्हा चैतन्य महाप्रभूंना प्रणाम करतो तर ह्या पंचतत्वाचे त्याचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हाच ती प्रार्थना पूर्ण होते चैतन्य महाप्रभूंना. आणि त्याचबरोबर आपण ही जी तत्व आहेत वेगवेगळी, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे हे वेगवेगळे अवतार आहेत, बरोबर. हे आपण अभ्यासलं होतं पंचतत्वामध्ये. नित्यानंद प्रभू एक आहेत प्राथमिक विस्तार अवतार आहेत, असं आपण अभ्यासलं होतं. तर त्यामुळं ह्या सगळ्यांना आपण जेव्हा वंदन करतो त्याच वेळेला तो आपला प्रणाम पूर्ण होतो. आणि म्हणून आपण काय पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणतो, तर श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. इथे आपण अभ्यासलं होतं की भगवान चैतन्य श्रीकृष्ण चैतन्य म्हणजे स्वयं कृष्ण आहेत. मग प्रभू नित्यानंद म्हणजे त्यांचा प्रास्ताविक विस्तार अवतार आहेत, म्हणजे ते श्रीकृष्णच आहेत प्राथमिक विस्तार अवतार म्हणून. आणि म्हणजे ते बलरामजींचं स्वरूप आहे. मग अद्वैत जे आहेत आचार्य ते श्री विष्णू जे आहेत तर त्या स्वरूपात आहेत. मग गदाधर जे आहेत तर ते जे आहेत तर ते कोण आहेत, तर ते राधा राणींचा विस्तार आहे. आणि मग लक्ष्मीजींचा वल्लभा स्वरूपातला जो अवतार आहे, आणि ललिता सखीचा तर ते म्हणजे गदाधर. मग आता श्रीवास पंडित जे आहेत तर ते काय आहेत, तर जीवतत्व आहेत आपल्यासारखे जे भक्त जे आहेत. तर त्यांच्या म्हणजे जे भक्तवृंद आहेत तर त्यांचं ते नेतृत्व करणारे आहेत, आणि असं जीवतत्व आहेत ते. आणि म्हणून ह्या 5 शक्ती आहेत चैतन्य महाप्रभूंच्या. आणि ह्या शक्ती तत्व ही एकत्र आल्याशिवाय चैतन्य महाप्रभूंना पूर्ण प्रणाम होऊ शकत नाही, किंवा पूर्णतः आपल्याला चैतन्य महाप्रभूंची कृपा जर संपादन करायची असेल आपल्याला काय करायला लागेल, या शक्तींना त्यांच्या पूर्णपणे शरण जायला लागेल. त्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण सहित त्यांची सगळी शक्ती तत्व आहेत ही. म्हणजे शक्ती आणि शक्तिमान कधी वेगळं नसतं. तर त्यामुळं त्यांना आपण अशा पद्धतीने शरण जाऊन प्रणाम करणं आवश्यक आहे. आणि त्यापैकीच एक आहे नित्यानंद प्रभू, की जे त्यांचा थेट प्राथमिक विस्तार आहे. तर त्यांचं चरित्र आपण आता अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा. आता नित्यानंद प्रभू कोण आहे तर ते आपण समजून घेऊया. आता इथे काय लिहिलंय की ब्रजेंद्र नंदन जे सई सुता ह्याला सेई, म्हणजे काय की आता जे बलरामजी आहेत म्हणजे, तर त्यांना काय म्हटलं जातं, तर ब्रजेंद्र नंदन असं म्हटलं जातं. म्हणजे आपण भजन ऐकलं असेल पहा, हा, जय राधा माधव आपण जे म्हणतो तर त्याच्यामध्ये काय म्हणतो, श्रीकृष्णांना यशोदानंदन म्हणतो. मग तसं बलरामजींना काय म्हटलं जातं, म्हणजे ब्रजेंद्र नंदन. किंवा श्रीकृष्णांचं पण आपण भजनामध्ये गातो बघा, ओळ आपण गातो की काय गातो ती ब्रजजन रंजन, है की नाही. मग श्रीकृष्ण कोण आहेत, ब्रजजन रंजन, म्हणजे ब्रजवासी जे आहेत ब्रजवासी त्यांचं, इथले जे लोक आहेत, जन म्हणजे लोक, त्यांचं रंजन म्हणजे त्यांचं मन आहे. तर ते आनंदी करणारे अशा पद्धतीनं त्यांना त्यांचं रंजन करणारे, म्हणजे त्यांना सदैव आनंदी ठेवणारे असे कोण आहेत, म्हणजे कशामध्ये, कृष्ण प्रेमामध्ये ते सदैव आनंदी असतात, कृष्ण लीलामध्ये. मग कृष्णाविषयी विचार करण्यात असे म्हणजे जे आहेत ते कोण, ब्रजजन रंजन म्हणजेच ब्रजेंद्र म्हणजे असे जे आहेत ते श्रीकृष्ण आहेत. मग आता ब्रजेंद्र नंदन म्हणजे ब्रज म्हणजे वासियांचा सुपुत्र म्हणजे, तर हे पण श्रीकृष्णांनाच नाव म्हटलं जातं. पण बलरामजींच्या ते विस्तारात जेव्हा असतात तेव्हा अशा ब्रजेंद्रांचे नंदन असत, म्हणजे काय, ब्रजवासी जे आहेत तर त्यांना आनंद देणारे असे त्यांचे सुपुत्र, या अर्थाने ब्रजेंद्र नंदन हा शब्द वापरलाय. मग आता ह्यात फरक काय, तर ह्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आपण अभ्यासूया की भागवताचा जो म्हणजे 10वा स्कंद त्याच्या 7व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये परीक्षित महाराज जे आहेत तर ते म्हणतात शुकदेव गोस्वामींना की तुम्ही मला अशा गोष्टी सांगा श्रीकृष्णांच्या की ज्या दुर्मिळ म्हणजे आहेत, की ज्या फारशा लोकांना म्हणजे माहिती नाहीत, अशा म्हणजे आपण म्हणतो ना अशा न ऐकलेल्या लोकांपर्यंत न पोचलेल्या अशा अशा कथा मला तुम्ही श्रीकृष्णांच्या अशा लीला तुम्ही मला आता सांगा, मला त्या ऐकण्यासाठी माझे कान आतुर आहेत असं सांगतात. मग आता कृष्णांच्या लीला ज्या आहेत तर त्या पृथ्वी लोक जो आहे तर तिथं
पृथ्वी लोकावरचे जे वासी आहेत त्यापेक्षा अजून दिव्य लोक जे आहेत, वेगवेगळे म्हणजे ग्रह आहेत ब्रह्मांडात, तर तिथे अजून दिव्य लोक आहेत आणि तिथले जे वासी आहेत ते अजून आध्यात्मिक स्तरावर उन्नत असल्यामुळे तिथं अजून दिव्य लीला होत असतात वेगवेगळ्या अशा, की ज्या आपण ऐकलेल्या नसतात किंवा आपल्याला माहिती नसतात. मग त्या म्हणजे पृथ्वी लोकाच्या तुलनेमध्ये मग अशाच लीलापैकी यांना ऐकलेल्या अशा ज्या लीला आहेत तर त्या मला सांगा, असं जेव्हा परीक्षित महाराज म्हणतात तेव्हा मग म्हणजे त्या कुठल्या लीला आहेत, तर त्यापैकी एक ही लीला आहे. तर ती गोष्ट मी इथे आपल्याला हा संदर्भ देण्यामागचं कारण हे आहे की ब्रजेंद्र नंदन किंवा ब्रजजन रंजन आपण म्हणतो, तर असे जे आहेत बलरामजी, तर त्यांना तसं का म्हटलं जातं त्याचं आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर श्रीकृष्ण जे होते ते त्यांना त्यांच्या जेव्हा वाढदिवस असायचा, जन्मदिवस, तेव्हा त्यांचे जे मित्र असायचे ते वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन त्यांना खूप आनंदित करायचे. मग कोणी म्हणजे काय करायचं की जे गोबर असायचं तर त्याचा तिलक करून आणला, हे बघ कृष्णा मी तुझ्यासाठी ना हा छान गोबरचा तिलक आणलाय. मग कृष्ण ते असं लावायचे आणि खुश व्हायचे, आनंदाने अशा टाळ्या पेटायचे. मग नंतर काय व्हायचं, एखादा मित्र त्यांचा जो गोपीजन पैकी आहे तो एखादं छानसं फूल घेऊन यायचा आणि म्हणजे हे बघ आजपर्यंत न पाहिलेलं तू फुल मी घेऊन आलो आणि हे बघ हे आज तुझ्या वाढदिवसासाठी मी आणले, असं त्याला कृष्णांना ते द्यायचे. आणि मग कृष्णांना खूप आनंद व्हायचा आणि ते म्हणजे खुश व्हायचे. मग आता एखादा म्हणजे गोपी बालक काय करायचा, तर छानसं मोरपीस घेऊन यायचा, आजच मला हे मिळालंय वनामध्ये आपल्या वृंदावन जवळच्या आणि मी तुझ्यासाठी हे घेऊन आलोय असं सांगायचं. मग खुश व्हायचे खूप कृष्ण. मग त्यांना वाटायचं की माझ्या या सगळ्या बालमित्रांना काहीतरी मी पण भेट द्यायला पाहिजे. आता नंदबाबांचे ते पुत्र आहेत, नंद हे राजा आहेत, म्हणजे गोपीचंद जे आहेत म्हणजे जे गोपालक आहेत त्यांचे. मग ते विचारायचे मला ह्यांना भेटवस्तू द्यायला काहीतरी हवंय. मग नंदबाबा आणि ज्या यशोदामाई आहेत ते वेगवेगळ्या भेटवस्तू दाखवायचे, शंख छान छान, छान छान मोती, माणिक, असे छान छान वस्तू त्यांना दाखवायचे, पण त्यांना मनाला पसंतच यायची नाही. ते म्हणायचे ह्या सुंदर गोबराच्या तिलकापुढे हा मोती काहीच नाही आहे असं म्हणायचे. मग परत ते म्हणायचे की ह्या सुंदर मोरपंखापैकी म्हणजे म्हणजे मोरपंख आहेत त्यापैकी सर्वात सुंदर मोरपंख आज मला श्रीदामाने दिले आणि त्याच्या पुढे हे सगळे माणिक काहीच नाही आहेत असं म्हणून ते मोरपंख लावायचे आपल्या मुकुटामध्ये. आणि म्हणून ते नाराज व्हायचे खूप आणि रडू लागायचे. मग आता दरवर्षीच ही गोष्ट घडायची आणि मग यशोदामय्या आणि नंदबाबा वेगवेगळ्या वस्तू जे त्यांना भेटवस्तू असे द्यायला यायचे लोक असे त्यांच्याकडून विकत घ्यायचे आणि संग्रह करायचे की कृष्णाला कुठली पसंत येईल काय माहिती. तर कृष्णासाठी छान छान वेगवेगळ्या दुर्मिळ वस्तू मागवायचे विविध देशातून जे व्यापारी यायचे त्यांच्याकडून आणि संग्रहित ठेवायचे की कृष्णाला ही पसंत आली मनाला त्यांच्या, ही आवडली तर आपण ही देऊया भेटवस्तू असं मित्रांसाठी, असं म्हणून ते संग्रहित करायचे बरं का. मग त्यावेळेला बलरामजी होते की नाही ते म्हणजे अत्यंत हुशार आणि चतुर होते. ते कसं समजवायचे की म्हणजे तू त्यांचा मित्र आहेस आणि ही सर्वात मोठी म्हणजे भेटवस्तू आहे आणि तू त्यांच्या सोबत आहेस आणि त्यांचा मित्र आहे, मग ही केवढी मोठी भेटवस्तू आहे असं ते समजवायचे. मग श्रीकृष्णांना खूप आनंद व्हायचा आणि ते काय करायचे, सगळ्या मित्रांना जाऊन आलिंगन द्यायचे. आता आलिंगन जेव्हा कृष्ण देतात आणि कृष्णांना बलरामजी स्वतः पण कृष्णांचा विस्तार आहेत आणि बलराम स्वरूपात आहेत, तर ते जाणतात कृष्णांना की स्वयं भगवान आहेत ते. आणि म्हणून ते त्यांना अशा पद्धतीने सूचित करतात की म्हणजे तू स्वयं भगवान आहेस आणि मग तू त्यांच्या जीवनी येणं हीच मोठी भेटवस्तू आहे. आणि असे जे आहेत गोपीजन, मग त्यांचा तू मित्र आहेस म्हणजे आपण सुद्धा आपल्या हृदयस्थ परमात्मा हे आपले मित्र आहेत असं आपण म्हणजे आपल्याला हे आपण अभ्यासतो उपदेशांमध्ये भगवद्गीतेतल्या. मग असं जेव्हा ते सांगायचे तेव्हा त्यांना आलिंगन द्यायचे गोपीजनांना जाऊन श्रीकृष्ण. आणि मग त्याचा परिणाम काय की त्यांच्यामध्ये प्रेमभक्ती म्हणजे भक्तीमध्ये ते स्थित होत गेले अशा पद्धतीने. भौतिक या जगतातले जरी सामान्य जन असले ब्रजवासी तर ते कृष्ण प्रेमामध्ये स्थित होत गेले आणि ह्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे किंवा भेटवस्तू ती काय असेल, हो की नाही. आणि मग असे जे बलराम जे आहेत की जे
कृष्ण रूपात म्हणजे कृष्णांच्या रूपात जेव्हा भगवान स्वयं असतात तेव्हा त्यांना देखील म्हणजे आनंदी ठेवणारे आणि मग ब्रजवासियांना सुद्धा आनंद देणारे म्हणून त्यांना काय म्हणले ब्रजजन रंजन किंवा ब्रजेंद्र नंदन म्हणजे त्यांचा आनंद म्हणजे पुत्र काय करतो आपल्या माता पित्यांना एकदम आनंदात ठेवतो नेहमी समाधानात ठेवतो असा जो तो म्हणजे ब्रजेंद्र नंदन आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख केला जातो. आता पुढे जाऊया आपण. मग असे जे आहेत ते नित्यानंद आहेत. मग आता हा मग आता नित्यानंद प्रभू जे आहेत तर त्यांच्याविषयी आपण थोडस समजून घेऊया की नित्यानंदांचा जो अवतार आहे तो कसा आहे. तर आता जे भगवान आहेत तर त्यांचे जे विस्तार आहेत वेगवेगळे तर द्वारका मथुरा गोकुळ हे जे म्हणजे भगवत धाम आपण म्हणतो गोलोक वृंदावन तर तिथे हे जे चार लोक म्हणजे आहेत म्हणजे मुख्य झालं म्हणजे जे गोलोक वृंदावन तर त्याचे हे तीन भाग द्वारका मथुरा गोकुळ. मग या धामातून कृष्ण बलराम प्रद्युम्न आणि अनिरुद्ध अशा चार प्रकाश रूपामध्ये काय करतात श्रीकृष्ण स्वतःचा विस्तार करतात. त्याला काय म्हटले आदी चतुर्युग असं म्हटलंय बरं का. मग आता हे जे आदी चतुर्व्यूह आहे तर ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांचा विस्तार होतो तर त्यावेळेला एक तिथे श्वेतदीप नावाचं कृष्ण लोकस्थान आहे त्याला आपण वृंदावन पण म्हणतो. मग आता इथे जे इथे जे कृष्ण लोकात बलराम म्हणून असतात तर ते म्हणजे संकीर्षण रूप म्हणजे जे आहे भगवान श्रीकृष्णांचं आणि मग ह्या संकीर्षण रूपातून द्वितीय संकीर्षण प्रकट होतात त्याला म्हणायचं महासंकीर्षण असं म्हटलं जातं. मग त्यांचा पण एक लोक आहे बरं का. आणि ते म्हणजे ते जे आहेत तर ते जे महासंकीर्षण जे आहेत तर त्यांच्या म्हणजे त्यांचं जे रूप आहे तर त्यांच्यापासून म्हणजे हे जे समुद्रात जे आपण पाहतो कर्णोदकशाही समुद्रात म्हणजे कारण नावाचा जो समुद्र आहे तिथं त्याला स्पर्श न करता भौतिक प्रकृतीचं अस्तित्व असतं मग तिथं महाविष्णूंचा निवास असतो. म्हणजे महाविष्णू आहेत म्हणजे कर्णोदकशाही विष्णू हे संकीर्षण रूपातून आलेलंच त्यांचं मूळ असं रूप आहे. मग हे म्हणजे कोण आहे तर बलरामजी आहेत. मग आता हे जे बलरामजी आहेत तर हे काय करतात तर हे जे आहे ते भगवंतांचं शेष रूपात ते श्वेतद्वीपामध्ये प्रकट होत असतात. आता हे शेष म्हणजेच काय तर विष्णूंचं छत्र पादत्राणे शंख शय्या वस्त्रालंकार त्यांचं निवासस्थान यज्ञोपवीत म्हणजे जे जे आपण पाहतो श्रीकृष्णांसाठी म्हणजे विष्णूंसाठी ते सगळं स्वरूप म्हणजे शेष रूप म्हणजे कोण आहे तर बलरामजी आहे. म्हणजे आता कृष्ण लोकातील बलदेव म्हणजे कोण आहेत नित्यानंद प्रभू आणि नित्यानंद प्रभू म्हणजेच मूळ संकीर्षण किंवा ते महासंकीर्षण आहेत आणि म्हणून त्यांना ब्रह्मांडातले पुरुष म्हटलं जातं किंवा नित्यानंद प्रभूंची ही स्वांश रूप असं म्हटलं जातं. आणि असे जे नित्यानंद प्रभू आहेत तर त्यांचं म्हणजे जे म्हणजे त्यांचं जे पृथ्वी तलावर आता ते प्रकट झाले तर ते कधी प्रकट झाले तर एक चक्राधाम किंवा ते ना म्हणजे तिथे पुढे आता आपण अभ्यास करणार आहोत की तिथे पण एक लीला घडली एक चक्रा त्याला का म्हटलं जातं त्या धामाला. तर त्यांना व्रज म्हणजे त्याला म्हणजे ते जे गाव होतं तर त्याचं नाव पूर्वीचं होतं म्हणजे बृहद्धाम असं नाव होतं. पण त्यानंतर तिथे जी लीला घडली त्यानंतर त्याला एकचक्रा धाम असं म्हटलं गेलं. मग त्यांचा जन्म जो आहे नित्यानंद प्रभूंचा तर तो म्हणजे जो आहे तर तो त्रयोदशीला झाला आणि तो शुक्ल त्रयोदशीचा त्यांचा जन्म आहे आणि तो 1474 म्हणजे इसवी सन 1474 साली म्हणजे आपला साधारण फेब्रुवारी महिना येतो. मग आता जे चैतन्य महाप्रभू आहेत तर त्यांचा जन्म कधी झाला 1486 ला इसवी सन 1486. मग म्हणजे त्यांच्या जन्म आधी म्हणजे जसं भगवान जे आहेत तर ते जेव्हा पृथ्वीवर अवतरित होणार होते तर त्यांच्या अवतरणा आधीच हे त्यांचे पार्षद होते हे सगळे म्हणजे पृथ्वी तलावर जन्म घेऊन म्हणजे ते अवतरले होते. जसे अद्वैताचार्य पण आधीच अवतरले होते आणि ते कृष्णांची प्रार्थना करायचे जल आणि तुलसी दल त्यांना वाहून तसं नित्यानंद प्रभूंचं पण अवतरण
आधीच झालेलं होतं. मग आता त्यांचे जे आई आणि वडील होते त्यांचं नाव काय होतं? वडिलांचं नाव होतं हदाई ओझा आणि आईचं नाव काय होतं? पद्मावती. असं त्यांचं नाव होतं. मग हदाई ओझा हे कोण आहेत? तर आता जे वासुदेव आहेत म्हणजे आपल्या कृष्णांचे जे म्हणजे माता पिता वासुदेव आणि देवकी त्यामधले जे वासुदेवांचं स्वरूप आहे त्यांचा काही अंशात्मक भाग आणि जे आणखी जे म्हणजे दशरथ आहेत म्हणजे त्रेतायुगामध्ये भगवान जे आहेत तर त्यांनी श्रीरामचंद्रांच्या अवतारात जेव्हा जन्म घेतला दशरथ महाराजांच्या पोटी तर आणि सुमित्रा मातांच्या पोटी तर मग त्यावेळेला जे दशरथ महाराज आहेत तर त्यांचा अंशात्मक भाग आणि वासुदेवांचा अंशात्मक भाग यांचं एकत्रीकरण म्हणजे हदाई ओझा हे त्यांचे पिता त्यांचा अवतार आहे. तसं पद्मावती माता ह्या कोण आहेत? तर देवकी माता आणखी ज्या सुमित्रा माता आहेत, तर त्यांचे अंशतत्व असलेला हा अवतार आहे. मग अशा म्हणजे असे जे वैष्णव होते म्हणजे उच्च वैष्णव की जे भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते त्यांच्या पोटी नित्यानंद प्रभूंचा जन्म झाला. तर पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची. हा तर आता इथे आपण ही लीला जी आहे तर ती आपण अभ्यासले भगवद्गीतेचा अभ्यास करताना पण आपण ही अभ्यासले की जेव्हा भीष्माने काय केलं की अर्जुनावरती भरपूर असे बाण सोडले मग त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणजे जे आहेत त्यांनी ते क्रोधित झाले आणि मग त्यांनी काय केलं आपली प्रतिज्ञा मोडली आणि त्यांनी अर्जुनाच्या रथाचं चक्र उपसलं आणि ते घेऊन भीष्मांच्या वरती धावून गेले. तर भीष्म जे होते ते 12 महाजनांपैकी एक आहेत आणि श्रीकृष्णांचे उत्तम भक्त आहेत. मग त्यावेळेला भीष्मांनी काय केलं तर श्रीकृष्णांना ते शरण गेले. ही लीलाच आहे म्हणजे एक प्रकारे भीष्मांना ती संधीच मिळाली होती. आपण भक्त आहोत तर हे व्यक्त करण्यासाठी मिळाली ती संधीच आपण म्हणू. म्हणजे भगवंतांचीच ती लीला असते. मग आता तिथे भीष्म पितामह जेव्हा त्यांनी पाहिलं भगवान श्रीकृष्णांना क्रोधित झाले तेव्हा ते त्यांच्या चरणांशी बसले आणि त्यांना शरण गेले आणि त्यांनी त्यांची स्तुती गायला सुरुवात केली म्हणजे ही लीला तिथे घडली. मग त्यावेळेला त्यांनी जे चक्र आहे रथाचं ते असं फेकलं मग ते कुरुक्षेत्र पासून असं ज्या ठिकाणी जाऊन पडलं तर ते जे गाव आहे म्हणजे धाम तर त्याला हे एकचक्रा असं तेव्हापासून म्हटलं गेलं जाऊ लागलं म्हणजे तर त्यामुळे त्याला काय म्हटलं त्या ग्रामाला एकचक्रधाम असं म्हटलं जातं. मग आता आपण पुढे जाऊ. हा इथे तो रोड मॅप आहे की ते म्हणजे बांगलादेशामधलं ते क्षमस्व म्हणजे पश्चिम बंगाल मधलं ते तर ते कसं म्हणजे तारापीठ जे आहे तिथून म्हणजे इकडे जाण्यासाठी तो कसा मार्ग आहे तर आपण वृंदावन म्हणजे रम्यस्थानमध्ये अभ्यासले ना म्हणजे हे सगळं या स्थानांची नावं आपण अभ्यासलेत तर तारापीठ म्हणजे आपल्याला माहिती आहे मग तिथून ते जवळ आहे अशा पद्धतीने त्याचं लोकेशन आहे. पुढे जाऊ आपण. वर्धमान हा जिल्हा येतो तो म्हणजे तर त्याला बृहद्धाम वर्धमान अशी नाव आहेत त्याची. वर्धमान पण बंगाली भाषेत म्हणतात त्याला. तर तो ऍक्च्युली जिल्हा आहे आणि तिथून मग ते जे गाव आहे तर ते एकचक्रा म्हणजे ते जे मूळ ठिकाण आहे त्यांचं तर ते एकचक्रा म्हटलं जातं. तर पुढे जाऊ. थांबतो. हा. मग हा रोडमॅप आहे की आपण कसे म्हणजे मायापूर पासून ते 3 तास 56 मिनिटाच्या अंतरावर असं आहे म्हणजे प्रत्यक्ष आपण पोचायचं झालं तर हं. हा आता ही जी आहे तर हे जिथे त्यांचा जन्म झाला ते गर्भस्व म्हणून ठिकाण आहे त्यानंतर प्रभूंचा जे जन्म झाला ना तर ते ठिकाण आहे गर्भस्व असं त्याचं नाव आहे. तर पुढे जाऊ आपण. हा आणि हे तिथे नित्यानंद प्रभू जे आहेत तर त्यांचे अर्चा अवतार आहेत तिथे त्यांच्या चरणी आपण सादर प्रणाम करू. हा हा
आता नित्यानंद प्रभू जे आहेत, तर त्यांचे जे लहानपण होतं ते खूप सुंदर होतं. तर नित्यानंद प्रभू लहानपणी म्हणजे महाभारतातलं म्हणजे कृष्णलीला, रामलीला तर हे आपल्या मित्रांसोबत करायचे. आणि तिथे एक बकुळाचं झाड आहे बरं का, म्हणजे त्या तिथे अजूनही अस्तित्वात आहे ते. तर त्या म्हणजे झाडाचा जो पार असतो, म्हणजे जसं वडाचा पार असतो तसं झाडाभोवती असा मोठा बुंदा त्या झाडाचा असतो, खूप म्हणजे जुना वृक्ष असेल तर. आणि मग त्याच्या भोवती जो पारासारखं असं कट्ट्यासारखं बांधलेलं असतं, तर तिथे ते बसून सगळे मित्र म्हणून लीला करायचे. म्हणजे ते म्हणजे त्या सगळ्या ज्या लीला आहेत तर त्यांचं म्हणजे आपण म्हणजे ते त्या लीलामध्ये ते भूमिका करायचे वेगवेगळ्या. मग त्याच्यामध्ये ते लक्ष्मणाची भूमिका करायचे बऱ्याचदा. आणि त्यांनी जवळजवळ सगळ्या लीला केल्या होत्या. म्हणजे कृष्ण लीलामध्ये त्यांनी म्हणजे ती धेनुकासूर वधाची लीला, मग बकासुराची म्हणजे त्याचा वध केला कसा कृष्णाने ती लीला, मग पुतना वधाची लीला, म्हणजे असं सगळं म्हणजे अगदी श्रीकृष्ण जन्मापासून किंवा कंसाचा वध अशा सगळ्या लीला ते करायचे. किंवा ज्या ब्राह्मणी आहेत तर त्या कशा कृष्ण बलराम जे आहेत तर म्हणजे त्यांना म्हणजे प्रार्थना करतात. हे सगळ्या लीला त्यांनी म्हणजे खूप खूप जणांना घेऊन म्हणजे जशा श्रीकृष्णांनी लीला केल्या तर तशा ते लीला करायचे. कधी कधी ते अशा म्हणजे जसं लोणी खायला श्रीकृष्ण जायचे, मग ती पण लीला करायचे, चोरून लोणी खायचे गोपीजनांच्या घरातून, मग तीही लीला करायचे. असे मित्र सखा त्यांचे जे होते त्यांना घेऊन. मग रामायणातले पण ती लीला करायचे. मग रामायणातल्या लीला करताना ते कुठली लीला करायचे, तर जे खडक होते मोठे मोठे सेतू बांधायला, तर ते जे होते तर ते सगळ्या वानरांनी म्हणजे समुद्रामध्ये फेकले आणि सेतू बांधला त्याच्यावर राम नाम देऊन. अशी ती लीला करायचे हा. त्या झाडाखाली ते बकुळ म्हणजे तो बकुळ वृक्ष होता त्या वृक्षाखाली बसून मित्रांसोबत असा खेळ खेळायचे लहानपणी ते. आणि मग त्यावेळेला ते लाकडाचे तुकडे असे फेकायचे, म्हणजे ते खडक आहेत असं म्हणजे समजून. आणि मग त्यावेळेला मग ते सेतू बांधायचा असा त्यांचा कार्यक्रम असायचा. मग ते अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा सेतू बांधायची लीला केली की मग ते पुढे म्हणजे पुढच्या सगळ्या प्रसंगांची लीला करायचे. मग आता इंद्रजितांशी युद्ध व्हायचं लक्ष्मणांचं. आणि मग तिथे म्हणजे ज्या वेळेला म्हणजे रावणाचा जो आहे तो मुलगा इंद्रजित त्याच्याशी युद्ध होताना लक्ष्मण काय होता, बेशुद्ध होता. तर मग त्यावेळेला ते बेशुद्ध म्हणजे झाल्याचं असं त्यांनी खरं तर त्या लीलेमध्ये ते नाटक करायचं होतं. पण काय व्हायचं की हा सगळ्या अद्भुत लीला ज्या आहेत त्या योगमाया शक्तीनुसार होतात. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांचा प्रत्यक्ष प्राथमिक विस्तार आहेत नित्यानंद प्रभू हे. आणि त्यामुळे काय होतं की प्रत्यक्ष भगवान जेव्हा सहभागी होतात तेव्हा ते खरं तर खऱ्या स्तरावर पण त्या लीलाच होत असतात, जरी तो खेळ असेल तरी. म्हणजे ही आंतरिक आपण म्हणजे आंतरिक रहस्य समजून घेऊया. आणि त्यामुळे काय झालं की त्या म्हणजे त्या लीलेमध्ये त्या लीलेची आठवण होऊन ते भावविभोर झाले. आणि ते बेशुद्ध झाले लक्ष्मणाप्रमाणे. जसं त्याला म्हणजे तो बाण लागून ते म्हणजे मूर्छा आले लक्ष्मणाला. मग आता त्यांना काही केल्या काही शुद्ध येईना, शुद्ध हरपून गेली. मग सगळे प्रयत्न झाले. मग या सगळ्या बालगोपाळांनी घाबरून मग त्यांच्या आई वडिलांना माहिती दिली असं असं झालं म्हणून. मग ते देखील आले आणि त्यांना अश्रू अनावर झाले बरं का. मग त्यांच्यापैकीच एक जो छोटा मित्र होता त्यांचा बालगोपाळांपैकी, त्याला आठवलं की नित्यानंद प्रभूंनी सांगितलं की मी असा जर बेशुद्ध झालो तर तू पुढची लीला करायची की जसं हनुमंतानी जो गंधमादन पर्वत आहे तो आणला आणि त्यातली औषधी वनस्पती शोधून वैद्यराजांना म्हणजे ती दिली आणि त्यांनी मग ती नाकाशी धरल्यानंतर लक्ष्मण शुद्धीवर आले. तर असं जर झालं तर तू असं करायचं असं त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं होतं. आणि हे त्याला आठवलं जो हनुमान झाला होता त्याला. हा. आणि मग त्यांनी काय केलं, पुढची लीला केली. मग हनुमान जी बनून तो गेला. मग जाताना त्याला अडथळे आले सगळे. मग हे डेमिगॉड्स म्हणजे हे जे आहेत त्यांनी पण अडथळे आणले. त्यानंतर जे जाताना म्हणजे काही राक्षस आले त्यांचा त्यांनी सफाया केला. मग एक म्हणजे जी होती मगर तर ती आली, तिला पण त्यांनी म्हणजे तिचा पण सफाया केला. अशा पद्धतीने ते गंधमादन पर्वतावर गेले. मग त्यातलं त्यांना कुठली म्हणजे कुठली वनस्पती कळेना, मग ते घेऊन आले सगळा पर्वत. असं सगळं लीला त्यांनी केली. आणि मग त्यानंतर त्यांनी वनस्पती शोधली, वैद्यराजांना दिली
आणि मग ती त्यांच्या नाकाशी धरल्यावर त्यांना शुद्ध आली आणि मग सगळे आनंदित झाले. आणि आई वडिलांनी त्यांना आनंदी होऊन म्हणजे आपल्या छातीशी धरून कवटाळलं. अशा पद्धतीने ही लीला पुन्हा एकदा संपत. म्हणजे ह्या का घडतात लीला, तर योगमायाचं तिथं नियंत्रण असतं. आणि योगमाया शक्ती म्हणजे भगवंतांची आध्यात्मिक शक्ती जी आहे. आणि त्यामुळं ह्या खरं तर प्रत्यक्ष ज्या लीला घडलेल्या आहेत तर त्या पुन्हा होत असतात अशा पद्धतीनं, पण ते इतरांना कळू येत नाहीत. म्हणजे भगवंत त्या खरंच पुन्हा लीला करत असतात त्या लीलांची आठवण म्हणून. तर असे सुंदर त्यांचं लहानपण होतं. मग एकदा काय झालं, ते जेव्हा 12 वर्षाचे झाले असे, तर त्यावेळेला त्यांच्या घरी एक अत्यंत असे दिव्य संन्यासी आले. आणि मग त्यांनी त्यांचे म्हणजे त्यांचे जे आई वडील होते त्यांनी त्यांचं म्हणजे पूर्ण आदर सत्कार केलं, त्यांची सेवा केली. ते 4-5 दिवस राहिले त्यांच्या घरी. मग त्यावेळेला कसं की आता वर्णाश्रम व्यवस्थेचं संन्यासी हे काय असतात, तर सगळ्या वर्णाश्रम संस्थेचे हे गुरु आहेत. म्हणजे आता 4 वर्णामध्ये ब्राह्मण वर्णाचा जो असतो तो गुरु असतो या 4 वर्णामध्ये. पण हे ब्राह्मण आणि म्हणजे ह्यांचेही गुरु कोण असतात, तर जे संन्यासी असतात ब्रह्मचारी ते ह्या सगळ्यांचे गुरु असतात, आचार्य असतात. मग असा जो संन्यासी आहे त्यांना खूप आदरातिथ्याने गृहस्थांच्या घरी जेव्हा जातात तेव्हा त्यांचं आदरातिथ्याने स्वागत होतं, त्यांची सेवा केली जाते. म्हणजे हे आपल्या वैदिक संस्कृतीचं म्हणजे आचार आहे किंवा हा वैष्णव सदाचार आहे. मग आता हे जे आहेत म्हणून आपण अतिथी देवो भव म्हणतो. मग असे जे आहेत तर ते जे संन्यासी आहेत त्यांनी मग म्हणजे सगळा त्यांचा आदरातिथ्य स्वीकार केला अत्यंत आनंदाने. मग रोज रात्री नित्यानंद प्रभू आणि त्यांचे वडील हदाई ओझा त्यांच्याकडून रोज श्रीकृष्ण लीला ऐकत असत. आणि त्यात म्हणजे ते डुंबून जात असतात दिवस रात्र ऐकण्यामध्ये. मग शेवटच्या रात्री पण ते अशा पद्धतीने ऐकत होते त्यांच्याकडून. आणि मग झोपी गेले सगळे आणि उठले. मग ते संन्यासी जेव्हा बाहेर पडत होते तेव्हा त्यांनी सांगितलं, नित्यानंद प्रभूंचे वडील आहेत त्यांना, की तुम्ही मला आता एक गोष्ट दिलीत तर मी आनंदी होईन, म्हणजे मला ती हवी आहे तुमच्याकडून. मग त्यांनी सांगितलं की मला शक्य असेल यथाशक्ती माझी जी परिस्थिती आहे त्यानुसार तर निश्चित मी देईन. कारण जेव्हा नित्यानंद प्रभूंचा जन्म झाला तेव्हा म्हणजे त्यांच्या जन्मामुळे आदाई आणि पद्मावती यांची आर्थिक स्थिती म्हणजे जी ती हळूहळू म्हणजे खूप सुंदर म्हणजे चांगली होत गेली, सुधारत गेली. अशा पद्धतीनं म्हणजे ते उत्तम आर्थिक स्थिती म्हणजे जे अशी असते तर अशा पद्धतीनं ते जीवन आपलं व्यापन करत होते. मग आता असं जेव्हा हदयवजांनी सांगितलं त्यावेळेला ते संन्यासी आहेत तर त्यांनी सांगितलं की मला माझी सेवा करायला आणि मी तीर्थाटनाला जाणार आहे तर माझ्यासोबत कोणीतरी मला ब्रह्मचारी हवाय. तर मला हा तुमचा मुलगा माझ्यासोबत द्या. म्हटल्यावरती मग हदाई ओझा यांना खूप दुःख झालं. आणि मग ते ठीक आहे म्हणाले, पण आपल्याला जे काही मागितलंय अतिथीच्या स्वरूपात संन्यासीने तर ते आपण देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आपल्याला जे काही यथाशक्ती म्हणजे दान देता येतं तर ते देणं हा आपला काय आहे तर आचरण धर्म आहे किंवा आचार धर्म आहे. आणि म्हणून जे यज्ञ दान तप हे 3 आचार धर्म असतात गृहस्थाश्रमातले. म्हटल्यावरती त्यांनी ठीक आहे म्हणाले. आणि मग त्यांनी पद्मावती मातांना जाऊन सांगितली ही गोष्ट. मग त्यांना देखील खूप वाईट वाटलं. म्हणजे पहा कुठल्या आई वडिलांना जर आपण त्यांचा मुलगा मागितला तर त्यांच्यासाठी तो केवढा दुःखाचा प्रसंग असेल. पण त्यांनी आपल्या मनाची तयारी केली आणि त्यांनी ठीक आहे म्हटलं. मग इथे आपण समजून घेऊ की जसं जे देवकी आणि वासुदेव होते तर त्यांच्या समोर भगवान जेव्हा प्रकट झाले आणि ते जेव्हा बालस्वरूपात आले देवकी मातांनी प्रार्थना केल्यावर त्यावेळेला मग काय झालं, बालस्वरूपात त्यांनी जेव्हा अवतार घेतला म्हणजे प्रकट झाले ते, तेव्हा त्यांनी काय सांगितलं की आता मला तुम्ही गोकुळामध्ये सोडून द्या. म्हणजेच काय की देवकी आणि वासुदेव यांना जसं श्रीकृष्णांचा विरह सहन करावा लागला आपला पुत्र असून तसाच अगदी प्रसंग इथे होता. म्हणजे तोच प्रसंग पहा. आणि पुढे दशरथ राजांचं जे उदाहरण आहे म्हणजे जेव्हा श्रीरामांना त्यांना वनवासाला पाठवायला लागलं तर आपला जो कैकेयी मातेला दिलेलं जे वचन आहे ते पाळण्यासाठी त्यांना श्रीरामांना 14 वर्ष वनवासासाठी जाण्यासाठी आज्ञा द्यावी लागली होती, हो की नाही, पुत्रविरह सहन कर. मग असाच पुत्रविरह पुन्हा त्यांना आता सहन करावा लागणार होता. म्हणजेच काय की ते जे अवतार आहेत हदयुजा आणि ज्या पद्मावती माता
तर त्यांना जसे पूर्वी ते त्या अवतारामध्ये असताना जे काही लीला घडली म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या माध्यमातून घडली होती, तर अशीच लीला इथे देखील घडते पहा. तर ह्याचं हे म्हणजे हा दाखला आहे. तर मग त्यांनी आपलं मन घट्ट केलं आणि मग ह्या संन्यासांच्या सोबत आपल्या एकमेव म्हणजे एकुलत्या एक पुत्राला त्यांनी पाठवलं. मग आता नित्यानंद जे आहेत तर त्यांनी मग त्यांच्यासोबत जायची तयारी केली आणि मग ते संन्यासी जे आहेत ते त्यांना घेऊन तीर्थाटनाला निघाले. आता पुढे काय घडलं ते आपण पाहूया पुढच्या स्लाइड मध्ये. हा. हा. मग आता ते जे नित्यानंद आहेत त्यांना संन्यासांनी पहिल्यांदा गयेला नेलं. मग तिथून वृंदावनला गेले. मग आता वृंदावनला गेल्यावर म्हणजे म्हणजे गयेपासून वृंदावनला त्यांनी आणलं. वृंदावनला गेल्यावर तिथली जी भूमी होती म्हणजे वृंदावनची त्याच्यावर पाऊल ठेवल्यावर अत्यंत आनंदाने नित्यानंद प्रभू उड्या मारायला लागले आणि म्हणजे खूप असा आर्ततेने ते धावा करायला लागले. आपले म्हणजे आपल्या ज्या गत म्हणजे अवतारातील ज्या स्मृती आहेत तर त्या लीला आहेत तर त्यांचं स्मरण होऊन त्याने अशा पद्धतीनं हर्षोल्लसित होऊन असं म्हणजे नाचले गायले असं वर्णन आहे. तर याचा अर्थ काय की भगवान जो आहे भगवान जे आहेत तर त्यांचे अवतार असलेले जे बलरामजी आहेत म्हणजे ते म्हणजे नित्यानंद प्रभू आहे आणि आपल्या गत म्हणजे जे अवतार आहेत तर त्याचं स्मरण होऊन त्या लीलांचं स्मरण होऊन जेव्हा वृंदावनची आपलं मूळ स्थान आहे तर तिथे पोहोचल्यानंतर मग त्यांना अत्यंत आनंद झाला. मग तिथल्या रेतीमध्ये ते म्हणजे ते आठवून तिथल्या रमण रेतीमध्ये त्यांनी लोटांगण घेतलं. तिथली म्हणजे रज जी आहे म्हणजे तिथली जी व्रज रज आहे ती आपल्या पूर्ण अंगाला कपाळाला अशी सगळीकडे फासली. अशा पद्धतीने त्यांनी भावविभोर होऊन तिथं आनंद म्हणजे अशा पद्धत आनंद असा त्यांनी व्यक्त केला. मग आता असंच तीर्थाटन करत करत म्हणजे पूर्ण म्हणजे ते पूर्ण भारतभर त्यांनी तीर्थाटन केलं होतं. मग त्यांना ते पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग आहे त्याचा दक्षिण भाग तर तिथे पंढरपूर या ठिकाणी घेऊन आले. मग पंढरपूरला ते जेव्हा घेऊन आले तर तिथे जे एका ब्राह्मणांच्या घरी ते राहिले होते. मग त्यांचं नाव आहे लक्ष्मीपती. मग आता हे जे लक्ष्मीपती तीर्थ आहेत तर हे कोण आहेत तर नित्यानंद प्रभू यांचे गुरु आहेत. म्हणजे जे लक्ष्मीपती आहेत तर त्यांनी जे नित्यानंद प्रभू आहेत तर त्यांना म्हणजे ही दीक्षा दिली. पहिली जी दीक्षा आहे म्हणजे त्यांना जी दीक्षित केलं शिष्य म्हणून स्वीकारलं आणि दीक्षा दिली. तर लक्ष्मीपती आहेत त्यांचे माधवेंद्र पुरी हे सुद्धा शिष्य आहेत म्हणून माधवेंद्र पुरी आणि नित्यानंद प्रभू म्हणजे हे सगळे कोण आहेत गुरुबंधू आहेत आणि म्हणून माधवेंद्र पुरींना चैतन्य महाप्रभू दादा म्हणायचे. याचं कारण काय तर नित्यानंद प्रभू जे आहेत तर त्यांचे ते गुरुबंधू होते आणि म्हणून ते दादा म्हणायचे. मग आता जे लक्ष्मीपती आहेत त्यांना दीक्षा कशी दिली ते तर पुढच्या चित्रात आपण अभ्यासणार. मग अशा पद्धतीने त्यांना तीर्थाटन करत करत ते वृंदावनला पुन्हा घेऊन आले. आणि मग जेव्हा वृंदावनला म्हणजे ते पुन्हा आले तेव्हा त्यांना चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांचा आता म्हणजे जन्मकाल होणार आहे. ते आता उदयास येणार आहेत या पृथ्वी तलावर अवतीर्ण होणार आहेत चैतन्य महाप्रभूंच्या रूपात. तर हे त्यांना आतून त्यांनी जाणलं म्हणजे दिव्य दृष्टीने आणि मग त्यांनी त्यावेळेला पण अशा पद्धतीने म्हणजे धावा केला किंवा आपण म्हणतो ना आनंदाने आक्रोशतो ना आपण तर अशा पद्धतीने आक्रोश केला आणि तो इतका दिव्य असा ध्वनी होता की त्यांनी काय झालं अख्ख्या ब्रह्मांडाचं म्हणजे जे कवच आहे कठीण ते त्या ह्यानी भेदलं गेलं जसं त्या ध्वनीने इथपर्यंत ते पोचले. त्यांचे ध्वनी जे आहेत ते म्हणजे जे आनंद ध्वनी आहेत ते जसं आपण अद्वैत आचार्यांची जी प्रार्थना आहे भगवान श्रीकृष्णांना की तुम्ही या पृथ्वी तलावर अवतरित व्हा ते आर्ततेने प्रार्थना करायची तर ती ब्रह्मांड भेदून गोलोक वृंदावन जिथे भगवान आहेत तर तिथे पोचली आणि मग त्यांनी अवतार धारण केला. म्हणजे अशी सतत 10 वर्ष प्रार्थना करायची अद्वैताचार्यांची इतके तळमळीची म्हणजे प्रार्थना असायची की ती ब्रह्मांड भेदून तिथेपर्यंत पोहोचत असे. तर अशीच म्हणजे त्यांनी नित्यानंद प्रभू आहेत तर त्यांनी अशा दिव्य दृष्टीने ते जाणलं की चैतन्य महाप्रभूंचा आता अवतार होणार आहे आणि म्हटल्यावर त्यांनी अशा पद्धतीने ध्वनी म्हणजे आनंद ध्वनी आपण म्हणतो किंवा आनंदाने आपण जो म्हणजे
व्यक्त करण्यासाठी मोठ्या आवाजात जो ध्वनी आक्रोश आनंद आक्रोश म्हणतो करतो, तर तसा त्यांनी केला. आणि तिकडे त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंचं अवतरण झालेलं होतं नवद्वीप धाममध्ये. अशी ही लीला घडली. आता पुढे जाऊ आपण. हा. मग आता हे जे होते नित्यानंद प्रभू, तर यांना जे लक्ष्मी पती आहेत, तर त्यांनी म्हणजे ही दीक्षा दिली. तर ती कशी दिली? तर ते जे का एका ब्राह्मणांच्या घरी, म्हणजेच कोणाच्या, तर यांच्या घरी राहिले होते. आणि मग तिथे ते दिवसभर काही खायचे नसेल, आणि ते अवधूत स्वरूपात, म्हणजे ते संन्यासी जे आहेत ना, त्याच्याबरोबर हे गेले होते. ब्रह्मचारी म्हणून नित्यानंद प्रभू होते. ते दिसायला खूप सुंदर, शांत, सोज्वळ व्यक्तिमत्व, असं खूप छान त्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य होतं. आणि मग ते जे होते ते जेव्हा आले ते अवधूत स्वरूपात असायचे, अवधूत म्हणजे स्वरूपात असायचे. मग त्या संन्यासासोबत त्यांच्या घरी ते आले होते. मग रोज ते कृष्णांच्या लीला यांचं गुणगान भजन करायचे, त्यांच्या घरी ते म्हणजे राहिले होते. मग जे हे लक्ष्मीपती होते तीर्थ, ह्यांना म्हणजे एक दिवस रात्री, चौथ्या दिवशी, त्यांना त्यांच्या स्वप्नामध्ये रात्री असे खूप सुंदर बलरामजी दिसले. आणि ते बलरामजी कसे होते? तर त्यांच्या त्यांनी निळं असं म्हणजे धोतर परिधान केलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या निळा मुकुट होता, म्हणजे त्यांच्या डोक्यावरती. आणखी खूप सुंदर असे दागिने, खूप छान कंठीमाळा, फुलांच्या सुशोभित माळा अशा होत्या. आणि ते खूप म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर खूप असं तेज होतं. आणि म्हणजे वेगवेगळी म्हणजे जी सुवासिक फुलं आहेत, तर त्यांच्या माळा इतक्या सुंदर त्यांच्या गळ्यामध्ये चमकत होत्या, वेगवेगळ्या दागिन्यांच्या. आणि असं ते अत्यंत विलोभनीय असं सुंदर रूप होतं, की ते त्यांच्या म्हणजे त्यांना त्याचा आपण म्हणू स्वप्न दृष्टांत म्हणतो ना, तर तिथे त्यांना दर्शन झालं बलरामजींचं. आणि मग त्याच्यात त्यांना दिसलं की तो जो मुलगा आहे ब्रह्मचारी, तर त्याचं म्हणजे त्याचं स्वरूप आणि नित्यानंद प्रभू असं त्यांना ते स्वप्नामध्ये तो दृष्टांत झाला. आणि असं म्हणजे पुढे असं दिसलं की ते जे आहेत, तर हे गुरुदेव म्हणून मला म्हणजे त्यांना त्या लक्ष्मीपती तीर्थ जे आहेत, तर त्यांच्या चरणांशी ते बसलेले आहेत. मग हा सगळा स्वप्न दृष्टांत जेव्हा दिला म्हणजे त्यांनी, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी काय झालं, तर हे जे ब्रह्मचारी हा मुलगा जो होता, तो लक्ष्मीपती तीर्थांच्या चरणांशी बसला. आणि त्यांना म्हणाला की तुम्ही मला दीक्षा द्या, म्हणजे गुरूंना आपण मागायची असते दीक्षा, की कृपया मला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारा आणि मला दीक्षा द्या, अशी आपण त्यांना प्रार्थना करायची असते. मग त्यांनी केली. मग ते अत्यंत आनंदी झाले आणि त्यांनी त्यांना दीक्षा दिली. आता हे चित्रात काय दाखवलंय, तर लक्ष्मीपती त्यांना दीक्षा देतात आणि गुरुमंत्र सांगतात त्यांच्या कानामध्ये. म्हणजे गुरुमंत्र जो मिळतो तो कसा असतो, तो कानामध्ये मिळतो. म्हणजे आपला जो डावा कान आहे ना, त्यांनी तो ऐकायचा असतो. आपला डावा कान काय प्रेझेंट करतो, म्हणजे काय कशाचं प्रतीक आहे, तर म्हणजे देवांचं प्रतीक आहे. म्हणजे दैवी गुणामध्ये आपण स्थित झालो, म्हणजे दैवी प्रकृतीमध्ये, म्हणजे देव म्हणजे देव जे आहे, तर म्हणजे देवांशी संबंधित, म्हणजे सत्वगुण आपण थोडक्यात म्हणू, किंवा दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो, तर त्या संदर्भात डाव्या कानाने ऐकायचं असतं. आणि उजवा कान आहे, तर हा जो आहे, तर हा असुराशी म्हणजे असुर संबंधित आहे. म्हणून आपण जो गुरुमंत्र असतो तो नेहमी डाव्या कानाने, तर जेव्हा आपली दीक्षा होईल तेव्हा आपल्याला डाव्या कानाने गुरुमंत्र ऐका असं सांगतात तिथे दीक्षा. त्याचं कारण आहे, मग डाव्या कानामध्ये गुरु अशा पद्धतीने गुरुमंत्र देतात आणि आपल्याला दीक्षित करतात. मग आता पुढे जाऊ. हा. मग आता जे नवद्वीपला आता जे नित्यानंद प्रभू होते, तर ते भगवान जे आहेत चैतन्य, म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू, हे संकीर्तन जे आहे त्यांचं, तर संकीर्तन म्हणजे जे आहे नाम संकीर्तन आंदोलनाच्या म्हणजे स्वरूपापर्यंत जोपर्यंत स्वतःला व्यक्त करत नाहीत, म्हणजे लोकांमध्ये सहभागी होऊन, तोपर्यंत ते कसे शांतच राहिले. मग म्हणजे मग एकदा काय झालं की जे
नित्यानंद प्रभू आहेत, तर ते नवद्वीप मध्ये त्यांना समजलं होतं की चैतन्य महाप्रभू आहेत. आणि संकीर्तन आंदोलन त्यांनी आता सुरू केलेलं आहे. मग ते तिथे आलेले होते, पण ते लगेच नाही समोर आले. श्रीकृष्णांच्या स्वरूपात जे चैतन्य महाप्रभू होते त्यांच्या समोर ते लगेच नाही आले. मग त्यांनी काय केलं, ते एका तिथे गेल्यावर ते नंदन आचार्य नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरी राहिलेले होते. आणि तिथे मग ते म्हणजे आपल्या सुप्त स्वरूपात ते राहिलेले होते. तरी ते जाणत होते की श्रीकृष्ण आहेत, आणि ते स्वतः हे जाणत होते की बलरामजी स्वरूप आपण आहोत. पण ते तिथे थोडक्यात स्वतःला झाकून आपण म्हणतो, किंवा सुप्त स्वरूपात त्यांनी स्वतःचं स्वरूप असं समाजासमोर उघड नव्हतं केलं. अशा पद्धतीनं ते राहिलेले होते. मग आता जेव्हा चैतन्य महाप्रभूंना हे जाणवलं, तर त्यावेळेला म्हणजे त्यांना भेट घ्यायची होती त्यांची, चैतन्य महाप्रभूंची, म्हणून ते गेले होते. पण लगेचच ते काही समोर आले नाहीत. अशा पद्धतीने ते नंदनाचार्यांच्या घरी राहिले होते. मग जे चैतन्य महाप्रभू आहेत, तर त्यांनी काय सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये एका म्हणजे रथातून डोक्यावर निळा फेटा असलेले, निळं वस्त्र परिधान केलेले, म्हणजे निळं उत्तरीय निळ्या रंगाचं म्हणजे जे आहे, अ, तर ते धोतर असं परिधान केलेले, आणि खूप सुंदर असे मोत्यांच्या माळा घातलेले, खूप सुंदर सुगंधित फुलं सुवासिक असे घातलेले, असे जे आहेत म्हणजे तर असे नित्यानंद प्रभू जे आहेत, तर जे ते बलराम जे आहेत, तर अशा स्वरूपात जे आहेत, म्हणजे अवधूत म्हणजे जे अवधूत स्वरूप आहे त्यांचं. तर असे जे आहेत, तर ते बलरामजींचा अवतार आहेत. आणि ते कसे आहेत, तर असेच सुंदर दिसायला आहेत. मी जसं वर्णन केलं बलरामजींचं तसं. आणि ते अवधूत स्वरूपात आहेत, ब्रह्मचारी स्वरूपात, असे मला त्यांचं म्हणजे माझ्या ते स्वप्नात आले. आणि ते नवद्वीप मध्ये आलेले आहेत. तर तुम्ही त्यांना शोधून काढा. मग आता हरिदास ठाकूर आणखी हे जे आहेत भक्त मंडळी, तर ह्यांना ती जबाबदारी दिली. तर मग ह्या लोकांनी त्यांना अगदी 9 तास शोधलं सगळीकडं. मग ते कुठे गेले, तर जिथं सगळे संन्यासी असतात, ब्रह्मचारी राहतात, म्हणजे नदी किनारी, म्हणजे अशा आश्रमामध्ये, अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या, जिथं ब्रह्मचारी किंवा संन्यासी निवासाला येतात अशी सगळी जी ठिकाणं होती, तर त्या ठिकाणी त्या सगळ्या भक्त वृंदांनी त्यांना शोधून काढायचा प्रयत्न केला. पण त्यांना ते काही मिळालेच नाहीत. म्हणजे अद्वैताचार्य आणि जे होते, तर यांच्याकडे ते म्हणजे म्हणजे सांगायला आले की आम्हाला काही मिळाले नाही. मग चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, ते स्वतः नंदन आचार्यांच्या घरी गेले, आणि तिथे त्यांनी नित्यानंद प्रभूंची भेट घेतली. म्हणजे पहा कशी लीला घडली. आता ते आपण पुढे चित्रात पाहूया. मग तरी पुढचं चित्र येईल. हा. मग आपले सगळे हे जे भक्त वृंद आहेत, तर ते आणि जे पार्षद आहेत त्यांना घेऊन स्वतः म्हणजे गदाधर पंडित हे सगळे जे होते, या सगळ्यांना घेऊन शिवा यांना चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंच्या भेटीला नंदन जे आहेत ते मिश्र त्यांच्या घरी गेले. आणि म्हणजे नंदनाचार्यांच्या, आणि तिथे त्यांनी त्यांची भेट घेतली. मग त्यांना पाहून खूप म्हणजे असं त्यांना भावविभोर व्हायला झालं, म्हणजे अगदी अश्रू म्हणजे त्यांना आले. आणि अशा पद्धतीनं साश्रू नयनांनी त्यांनी एकमेकांची भेट घेतली. आणि ही ह्या कलियुगामध्ये अवतरल्यानंतर त्यांची श्रीकृष्ण आणि बलराम यांची झालेली प्रथम भेट होती. असं त्याचं स्वरूप होतं. आता पुढे जाऊ आपण. मग त्यांच्याविषयी आता काय म्हटलंय की चैतन्य चरितामृतामध्ये काय सांगितलंय की एकही स्वरूप हे भिन्न मात्र काय, आद्य काय व्यूह कृष्ण लीलार सहाय्य. म्हणजे हे दोघं एकच आहेत, रूपामध्ये वेगळं पण आहे त्यांच्या. मग भगवान बलराम श्रीकृष्णांच्या रूपाचा प्रथम विस्तार आहेत, आणि श्रीकृष्णांच्या दिव्य लीलेमध्ये त्यांच्या सोबत ते येतात, असं कृष्णराज कविराज सांगतात. पहा, मग हा दाखला आता आपण इथे म्हणजे समजून घेतला. म्हणजे काय की वेगवेगळे जे अवतार आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे, तर बलराम जे आहे त्यांचा प्राथमिक विस्तार अवतार आहे. आणि सर्व अवतारी कृष्ण स्वयं भगवान, ताहार द्वितीय देह श्री बलराम, असं सांगितलंय कृष्णराज कविराजांनी आद्य लीलामध्ये. म्हणजे काय, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अवतारी आहेत, पण अखिल अवतार सगळे त्यांच्यापासून प्रकट होतात. आणि असा जो आहे भगवान बलरामजींचा अवतार म्हणजेच नित्यानंद प्रभू, म्हणजे जे कोण आहेत, तर प्रत्यक्ष कृष्णच आहेत. आणि कृष्णांचा तो बलराम विस्तार आहे, आणि ते म्हणजे कोण, तर नित्यानंद प्रभू आहे. आता आपण पुढे जाऊ.
हा. आता जगाई मदाई ची गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग आता जे अशा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं संकीर्तनाचा नाम संकीर्तनाचा प्रचार प्रसार करायचे. मग असंच नित्यानंद प्रभू करत असताना त्यांनी काय पाहिलं की बाजारामध्ये दोन ब्राह्मण आहेत की जे जगाई मदाई नाव होतं. तर त्यांनी खूप असा धुमाकूळ घातला होता, सगळी वाईट व्यसनं सवयी त्यांना, आणि म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी लोकांना त्रस्त करून सोडलं होतं. मग ते जेव्हा असे गेले त्या बाजारामध्ये तिथल्या, तेव्हा त्यांना ते दिसले. मग त्यांनी काय केलं, त्यांना सांगितलं की तुम्ही हरेकृष्ण महामंत्र जे आहे त्याचा जप करा. म्हटल्यावरती ते दोघांनी त्यांचा पाठलाग केला, त्यांचा आणि भक्तवृंदांचा पहिल्या दिवशी. मग ते त्यांच्या तावडीतून सुटका करून म्हणजे ते धावले, म्हणजे दूर धावून गेले पहिल्या दिवशी, आणि त्यांनी चैतन्य महाप्रभूंना ही कथा सांगितली. असं असं घडलं. मग ते म्हणाले ठीक आहे, म्हणजे बचावलात असं म्हणून त्यांना आनंद झाला. पण दुसऱ्या दिवशी ते पुन्हा बाजारात गेल्यावर त्यांना पुन्हा ते दोघे दिसले. मग त्यांनी नित्यानंद प्रभूंनी सांगितलं त्यांना की तुम्ही हरेकृष्ण महामंत्राचा जप करा. म्हटल्यावर मग जगाई मदाई होते, तर त्यातला एक जण त्यांच्यावर धावून आला. आणि म्हणजे तो जगाई त्यांच्यावर धावून आला. तर म्हटल्यावरती त्यांनी काय केलं, मडकं जे होतं तर ते फोडलं खापराचं, आणि ते त्यांना फेकून मारलं. आणि ते मारल्यामुळे काय झालं की त्यांच्या कपाळातून म्हणजे कपाळमोक्ष म्हणून रक्त भळाभळा वाहू लागलं. तोपर्यंत ही भक्तांनी बातमी जी होती ती चैतन्य महाप्रभूंना दिली होती. आणि मग चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, म्हणजे ते ताबडतोब तिथे आले त्या म्हणजे ठिकाणी. आणि मग ते क्रोधित झालेले होते, आणि मग त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राला आवाहन केलं. पण त्याच वेळी नित्यानंद प्रभू जे आहेत अपार करुणेचा सागर आहेत, त्यांचंच तत्व आहे दुसरं, म्हणजे प्राथमिक विस्तार आहे, तितकीच करुणा त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी प्रार्थना काय केली की तुम्ही ह्यांना क्षमा करा, म्हणजे तुम्ही करुणा अवतारात आहात, आणि त्यामुळे त्यांना तुम्ही क्षमा करा, आणि तुम्ही तुमच्या चरणाशी त्यांना आश्रय द्या, अशी त्यांनी प्रार्थना केली. म्हणजे इतकी करुणा नित्यानंद प्रभूंमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. आणि असे जे नित्यानंद प्रभू आहेत, तर त्यांनी जेव्हा प्रार्थना केलेली पाहिली, तेव्हा जो मदाई होता तो त्यांच्या चरणांशी गेला, आणि त्यांनी जगाईला थांबवलं. आणि त्यांनी हे सगळं बघितल्यानंतर ते शरण आले, आणि त्यांनी काय सांगितलं, चैतन्य प्रभूंनी मी यांना क्षमा करेन, पण एका अटीवर की यांनी त्यांच्या सगळ्या वाईट गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि हरेकृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. मग त्यांनी तत्क्षणी ते मान्य केलं, आणि त्यांनी सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या. आणि मग त्यानंतर त्यांनी म्हणजे हरिनाम संकीर्तन जे आहे त्याचा प्रचार प्रसार आणि हरिनाम स्वतः घ्यायला सुरुवात केली. आणि मग ते इतके म्हणजे चांगले भक्त बनले की त्यांच्या देखील तिथे नवद्वीपला समाधी आहेत पहा. म्हणजेच काय की भगवंताची जेव्हा कृपा होते, तर तेव्हा म्हणजे अपार कृपा आणि करुणा, त्यामुळे काय होतं, तर एखादा चांडाळ देखील भक्त बनतो. मग त्याचा किंवा म्हणजे तर त्याचं उदाहरण, किंवा दुष्ट नराधम सुद्धा काय होतात, भगवंतांच्या कृपेमुळे तारतात. तर त्याचं उदाहरण म्हणजे काय, तर जगाई होत आहे. मग आता आपण पुढे जाऊ. म्हणजे भगवंतांच्या प्रत्येक लीलेमध्ये सोबत निताई स्वरूपात कोण आहेत, तर बलरामजी आहेत. आणि म्हणून काय म्हटलंय कृष्णराज कविराजांनी की ते सोबत करून लीला सहाय्य करण्यासाठी त्यांचा तो अवतार आहे. ही ती गोष्टच आहे. मग त्याची पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया, ती जगाईमध्येची गोष्टच आहे, त्याचे चित्र आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्ण. हो. त्याच्या पुढे. ह्याच्या पुढे. हा. मग आता त्यांनी आता काय केलं, भारतभर फिरून त्यांचं जे संकीर्तन आहे त्याचा प्रचार प्रसार, हरिनाम संकीर्तन म्हणजे जे आंदोलन आहे कृष्ण भावनामृताचा प्रचार प्रसार, ह्याला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे जे नित्यानंद जे प्रभू आहेत ते, आणि श्रीनिवास पंडित यांना सेनापती म्हणलं जातं या म्हणजे भगवान श्री चैतन्य आहेत, तर ह्यांच्या चळवळीचे. तर यांनी म्हणजे भारतभर फिरून प्रचार प्रसार असा केला. आणि चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा यात्रा केल्या, म्हणजे तीर्थाटन केलं, ते उत्तरेतून दक्षिणेत म्हणजे सगळीकडे त्यांनी म्हणजे तीर्थाटन करून प्रचार प्रसार केला. हे कृष्ण भावनामृत आंदोलनाचं प्रसार प्रचार त्यांनी केला. अशा पद्धतीनं हरिनाम संकीर्तन आहे ते म्हणजे प्रत्येक गावोगावी प्रत्येक म्हणजे भागापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. जसं महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी तुकाराम महाराज जे, तर त्यांना दीक्षा दिली स्वतः चैतन्य महाप्रभूंनी, आणि त्यामुळं आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये हरिनाम संकीर्तनाचा गजर झाला. त्याचं कारण म्हणजे कोण आहे, चैतन्य महाप्रभू. तसं
नित्यानंद प्रभूंनी पण म्हणजे ग्रामात जाऊन हरिनाम संकीर्तन जे आहे तर त्याचा प्रसार आणि प्रचार केला. तर पुढे जाऊ आपण. हा. हा, मग हे नित्यानंद जे आहेत तर ते असे अवधूत स्वरूपात असतात. म्हणजे नंतर मग ह्यांचे जे आहेत तर ह्यांच्या पत्नी म्हणजे कोण आहेत, तर त्यांना दोन पत्नी आहेत. म्हणजे ज्या आहेत तर त्या ज्या दोन पत्नी आहेत तर त्या म्हणजे काय आहेत, तर एक म्हणजे वारुणी देवी आणि रेवती माता ज्या आहेत म्हणजे तर त्यांचे विस्तार आहेत. मग या ज्या पत्नी आहेत तर त्यापैकी जानवी माता ज्या आहेत तर त्या रेवती मातांचा विस्तार आहेत आणि वारुणी देवींचा विस्तार म्हणजे त्यांच्या प्रथम पत्नी आहेत. मग असे जे नित्यानंद प्रभू आहेत तर त्यांनी हे संकीर्तन आंदोलन आहे तर हे पूर्णतः म्हणजे सगळ्या गावागावापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. तर पुढे जाऊ आपण. म्हणजे आपल्याला जर चैतन्य महाप्रभूंच्या चरणांशी जायचं असेल आपल्याला तर निताई म्हणजे गौर निताई, गौर म्हणजे भगवान श्री कृष्ण चैतन्य म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या रूपातले, आणि हे म्हणजे कोण आहेत, तर निताई म्हणजे त्यांचाच विस्तार आहे पंचतत्वापैकी प्राथमिक विस्तार. आणि हे जे आहेत निताई म्हणजे नित्यानंद प्रभू, तर ह्यांची कृपा आपण संपादन करून आपण श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा, नित्यानंद प्रभू कसे सुंदर दिसायला होते, त्याचं हे निळं वस्त्र आणि अशा स्वरूपात त्यांना दर्शन झालं होतं. खूप सुंदर निळं वस्त्र म्हणजे हे आता नित्यानंद प्रभूंच्या रूपात आहेत ते ब्रह्मचारी रूपात, पण असं सुंदर असं रूप होतं बलरामजींचं, निळं वस्त्र आणि असलेलं असे. तर निळा रंग हे काय दाखवतं, तर गुरु तत्व दर्शवणार आहे, असं नित्यानंद प्रभूंचं तत्व दर्शवणार आहे. हा. हा, पुढची स्लाईड. हा, मग जेव्हा म्हणजे चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते संन्यास त्यांनी घ्यायचा ठरवला. मग त्यावेळेला त्यांच्या त्या लिलेमध्ये पण कसे सहभागी झाले, तर ते संन्यास घेऊन वृंदावनला जाणार होते बरं का. मग ते वृंदावनला जायला निघाले. मग नित्यानंद प्रभूंनी काय केलं, की त्यांना हा इकडे जायचं, इकडे वळायचं असं म्हणून त्यांचा मार्ग बदलला आणि त्यांना जिथे शची माता होते तर तिथे म्हणजे कुठे, तर शांतीपूरला अद्वैताचार्य जिथे राहायचे त्यांच्या घरी ते घेऊन आले, अशी ती लीला घडली. आणि मग तिथे घेऊन आल्यानंतर त्यांनी काय केलं, शांत मातांनी प्रसाद म्हणजे भोजन तयार केलं होतं. मग ते म्हणजे ते जेवायला बसले. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. पुढच्या पुढच्या स्लाइड मध्ये आहे ती लीला. तर मग ते जेवायला बसले होते. मग त्याआधी एकदा चैतन्य महाप्रभूंना मी विचारलं की म्हणजे की वृंदावन आलं का, वृंदावन आलं का तिथे पोहोचण्यापूर्वी. मग तेव्हा अद्वैताचार्यांनी काय सांगितलं, की तुम्ही जिथे आहात तिथे वृंदावनच आहे, असं त्यांना उत्तर दिलं. आणि खरोखर आपल्या जीवनामध्ये पण आपले जिथे गुरु आहेत, हो की नाही, तर तिथे वृंदावनच असतं. आपण गुरु म्हणजे ते आपण वृंदावनच म्हणतो, किंवा जिथे कृष्ण आहेत तिथे वृंदावन आहे. आपल्याकडे घरी अर्चे विग्रह आहेत कृष्णांचे, तर आपल्याकडं वृंदावनच आहे तिथे. किंवा आपल्या हृदयस्थ परमात्मा म्हणून कृष्ण आहेत तर ते वृंदावनच आहे तिथे. किंवा जिथे गुरु आहेत, गुरु आणि कृष्ण यांना अभिन्न मानलेलं आहे. तर मग गुरु जिथे आहेत किंवा जिथे गुरुचरण आहेत तिथे काय असतं, वृंदावनच असतं आपल्यासाठी, आणि आपण त्या चरणांचा आश्रय घ्यायचा असतो. मग तसं चैतन्य महाप्रभूंना अद्वैत प्रभू काय म्हणाले, की जिथे तुम्ही आहात तिथे वृंदावन आहे. आणि मग तिथे काय लीला घडली, सची मातांनी जे पदार्थ केले ते सगळे तर ते खायला बसले चैतन्य महाप्रभू. मग ते म्हणायचे मला काही भूक नाही आहे, फारसे संन्यासी आहेत म्हणून. तर अद्वैताचार्य जाणत होते की हे महाप्रभू म्हणजे भगवान स्वयं आहेत. तर हे सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता मला माहिती आहे, आणि खा खा म्हणून त्यांनी आग्रह केला बरं का. मग ते खायला बसले, म्हणजे असतील ते पदार्थ त्यांनी खायला सुरुवात केली. मग आता अद्वैताचार्य म्हणजे कोण आहेत, विष्णू तत्व आहेत, ओके. आणि आता हे संन्यासाच्या रूपात आहेत चैतन्य महाप्रभू. मग आता अशा पद्धतीने, आणि ते कसे आहेत, त्यांचे गुरु बनतो आहेत अद्वैताचार्य सुद्धा. आता जे म्हणजे गुरु म्हणजे त्यांच्या गुरूंचे गुरु बंधू आहेत असं. तर चैतन्य महाप्रभूंचे जे गुरु आहेत ना, ईश्वरपुरी, तर त्यांचे हे जे आहेत तर ते म्हणजे त्यांचे हे गुरुबंधू आहेत अद्वैताचार्य, म्हणजे ईश्वरपुरी आणि अद्वैताचार्य हे गुरुबंधू आहेत. आणि मग आपल्या गुरूंचेही बंधू आहेत, म्हणजे आपले आचार्य स्वरूपच झाले. आणि म्हणून त्यांच्या चरणी म्हणजे प्रसाद म्हणजे जे काही भोजन आहे ते अर्पण केल्याशिवाय कसं खायचं. आणि दुसरा असा भाव की हे विष्णू स्वरूप आहेत, म्हणजे तर आपण संन्यासाच्या म्हणजे भक्ताच्या रूपात आहोत चैतन्य महाप्रभू म्हणजे, असं त्यांनी
त्यांचं म्हणजे ती धारणा किंवा ते भान. आणि त्याद्वारे मग आता आपण भगवंतांच्या चरणी आधी प्रसाद अर्पण करायचा, म्हणून त्यांनी घास घेतला आणि ते जिथे उभे होते तिथे म्हणजे थट्टा मस्करी म्हणजे अद्वैताचार्य त्यांना असं दरडावून म्हणायचे, खातोस की नाही, ते खाणारच की नाही, म्हणजे असं त्यांचं चालायचं. म्हणजे ते प्रेमाभक्तीतले ते वार्तालाप जे आहेत, संवाद किंवा संभाषण, त्या पद्धतीनं ते चालायचं. तेव्हा मग ते जेव्हा असे रागावून म्हणाले, तेव्हा मग त्यांनी काय केलं, त्यांच्या चरणी एक घास फेकला असा भाताचा. आणि मग त्यांनी ते ग्रहण करायला सुरुवात केली आणि मग बघता बघता सगळा प्रसाद त्यांनी खाऊन टाकला. अशी ती खूप सुंदर लीला घडली. म्हणजे हा चैतन्य चरितामृतामध्ये उल्लेख आहे. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे ही लीला जी आहे तर ही घडली कशामुळे आणि त्यांना घेऊन कोण आलं, तर नित्यानंद प्रभू अद्वैताचार्यांकडे शची मातांची भेट होण्यासाठी घेऊन आलं. त्यामागे प्रयोजन काय होतं की वृंदावन खूप दूर आहे आणि शची माता म्हणजे आहेत किंवा विष्णुप्रिय पत्नी आहेत त्यांच्या, त्या 16 वर्षाच्याच होत्या फक्त. तर त्यांना 19 वर्षांच्या होत्या, तर त्यांच्यापासून हे संन्यास घेऊन दूर जाणार होते. मग त्यांना निदान भेटता येईल जे माता आहेत शची माता त्यांना, म्हणून त्यांनी विनंती केली ती नित्यानंद प्रभूंना की त्यांना इकडे घेऊन या. म्हणून मग ते जेव्हा घेऊन आले पहिली म्हणजे भेट व्हावी यासाठी मातेची, तर त्यावेळेला मग त्या मातेने त्यांना प्रार्थना केली की तुम्ही जगन्नाथपुरीला निवास करा. मग अशा पद्धतीनं त्यांचं वृंदावन जाणं जे आहे तर ते नित्यानंद प्रभूंच्या मुळे थांबवलं गेलं. अशा त्या लीलेत तो सहभाग होता आणि यासाठी नित्यानंद प्रभू त्यांना म्हणजे वेगवेगळे मार्ग बदलून हा जवळ आलं वृंदावन जवळ असं करून शांतीपुरात घेऊन आले. आता नित्यानंद त्रयोदशी हा त्यांचा आविर्भाव दिवस असतो आणि त्या दिवशी आपण ती साजरी करतो. आता ती फेब्रुवारी महिन्यात येईल, कारण ती जेव्हा येते त्यानंतर गौर पौर्णिमा येते असं साधारण. आपण ती फेब्रुवारी महिन्यात पुन्हा अभ्यासणारच आहोत, त्या दिवशी आपण सगळ्या लिहिला. आपण पुढे जाऊया. म्हणजे त्रयोदशीला त्यांचा जन्म झाला. हा. मग आता जे चैतन्य महाप्रभू आहेत तर त्यांनी जे नित्यानंद प्रभू आहेत तर त्यांना बंगाली भाषेमध्ये आपल्या म्हणजे कृष्ण भावनामृत जे आहे म्हणजे काय की हरिनामाचा प्रसार प्रसार संकीर्तनाचा प्रसार प्रसार करायला सांगितला आणि लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवायला सांगितलं. मग त्यांनी अशा पद्धतीनं बंगाली भाषेमध्ये म्हणजे बंगाल प्रांतातून म्हणजे पूर्ण त्या सगळीकडे भ्रमण करून हरिनामाचा प्रचार प्रसार त्यांनी सुरू केला. तर पुढे जाऊ आपण. हा. आता नित्यानंद प्रभूंना त्यांनी जेव्हा ही आज्ञा दिली तर त्यावेळेला पण घडलेली सुंदर लीला आहे. तर इथे चित्रात जे दिसतात हे नित्यानंद प्रभू निळ्या वेशात नेहमी ते असायचे. तर ते जे आहे तर ह्याला पाणीहट्टी जे गाव आहे तर तिथं हा चिडा महोत्सव म्हणजे हा तर चिडा पोहे महोत्सव असं म्हटलं जातं किंवा चिडा महोत्सव म्हटलं जातं किंवा त्याला दंडा महोत्सव म्हटलं जातं. तर तिथे काय घडलं, तर हा जो वृक्ष आहे वडाचा तर इथे हे सगळे नित्यानंद प्रभू जे आहेत तर हे सगळे चैतन्य महाप्रभूंसोबत तिथे जमलेले म्हणजे तिथे चैतन्य महाप्रभू नाही क्षमा असेल नित्यानंद प्रभू तिथे आलेले होते. मग आता जे रघुनाथ दास जे आहेत 6 गोस्वामींपैकी एक, तर ते रघुनाथ दास गोस्वामी जे आहेत तर ते एका मोठ्या जमीनदार अशा मोठ्या श्रीमंत घराण्यातले होते. आणि ते चैतन्य महाप्रभूंना त्यांनी भेटायचा खूपदा प्रयत्न केला होता, पण त्यांची भेट झाली नव्हती, ती अयशस्वी झाली. त्यांचे जे सुरक्षा रक्षक असायचे त्यांना ते त्यांना पुन्हा परत घेऊन जायचे. म्हणजे अ, हे पूर्णतः कृष्ण भक्तीमध्ये असे पूर्ण भावविभोर असायचे रघुनाथ दास. आणि खूप तरुण वयात म्हणून आपला मुलगा आपल्यापासून दुरावेल म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना पाळत म्हणजे त्यांच्यावर पाळत ठेवली होती. आणि त्यांच्यासाठी सुरक्षा रक्षक नेमले होते आणि ते सगळं लक्ष ठेवायचे. त्यासाठी त्यांनी त्यांचा विवाह पण अत्यंत सुंदर देखणी मुलगी बघून करून दिला होता की जेणेकरून ते तिच्यामध्ये गुरफटलेले राहतील. पण तसं देखील झालं नाही. की त्यांना चैतन्य महाप्रभू जवळ कुठे आले कळलं की ते धावायचे त्यांची भेट घ्यायला, पण ती सुरक्षा रक्षकांनी त्यांना ती कळायची म्हणजे गोष्ट आणि ते त्यांना म्हणजे पकडून आणायचे तिथून असं व्हायचं. मग जसं 2 वेळा त्यांना पकडून आणलं तर मग तिसऱ्या वेळेला त्यांनी वडिलांची म्हणजे परवानगी घेतली आणि चैतन्य महाप्रभू चे जे म्हणजे मुख्य अन्वयी आहेत नित्यानंद प्रभू यांची भेट घ्यायला मी जातो असं सांगितलं. पाणीहाटीला नित्यानंद प्रभू आले होते. मग तिथे आले तर रघुनाथ दास होते ते म्हणजे माझ्यासारखा पती शूद्र जीव अशा भावाने म्हणजे कुठलाही शिष्य कसं असतो स्वतःला अत्यंत कमी लेखतो आपल्या गुरुंसमोर. आणि तो असं म्हणजे अशा भावाने तो पूर्णतः शरण भावाने तिथे एका कोपऱ्यात बसले होते सगळ्या यांच्यापैकी. मग त्यांना बोलवून घेतलं रघुनाथ दासांना. ते पाहिलं त्यांनी म्हणजे ते पुढे आले नाहीत म्हटल्यावरती नित्यानंद प्रभूंनी त्यांना बोलवून घेतलं तिकडे. आणि मग काय केलं तर
नित्यानंद प्रभूंनी त्यांना म्हटले, त्यांनी काय उद्गार काढले, कसा चोरासारखं कोपऱ्यात बसलाय पहा. मग चोर का म्हणाले, म्हणजे त्यांनी प्रेमाने आणि आनंदाने तो शब्द उच्चारला का, तर गुरुतत्व आहे. म्हणजे कुठल्याही म्हणजे कुठल्याही शिष्याला आपल्याला जर भगवान श्रीकृष्णाची कृपा संपादन करायची असेल किंवा कृष्णापर्यंत, तर गुरुंकडे आधी गेलं पाहिजे आणि गुरु आपल्याला कृष्णांच्या चरणकमलापर्यंत घेऊन जातात. मग त्यांच्याकडे न जाता थेट चैतन्य महाप्रभूंना भेटायचे त्यांनी प्रयत्न केले होते. तर हे सगळं दिव्य दृष्टीने ते जाणतात, अंतर्यामी असतात गुरु हे. मग त्यामुळं त्यांनी म्हणजे जे रघुनाथ दास आहेत, तर त्यांना ह्या अर्थाने कसा चोरासारखा बसला असं म्हणाले आणि त्यांना जवळ बोलवून घेतलं प्रेमाने. आणि त्यांनी काय केलं, त्यांचे जे पाय आहेत, तर त्यांनी त्यांचं जे डोकं आहे, तर त्याच्यावर असे म्हणजे त्यांनी असे अगदी म्हणजे प्रेमाने आपण कशी लाथ मारू, म्हणजे असे आपल्या पुत्राला थोडंसं हटकू किंवा असं, तर त्यांनी असे त्यांना जवळ बोलवलं आणि त्यांच्या डोक्यावर आपले पाय ठेवले, असं लाथ मारल्याची असं म्हणजे अशी कृती करून, आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणजे गुरुचरण त्यांना प्राप्त झाले पहा. म्हणजे खूप भक्त जमले होते आणि अशी दाटीवाटी होती. मग त्यांनी अशा पद्धतीने ती लीला केली. आणि मग त्यांना सांगितलं की आता तुला मी स्वीकारलेला आहे, तर तू आता काय कर, तर तू खूप श्रीमंताचा मुलगा आहेस, हो की नाही. मग तू आता इथे सगळे जे भक्त जमले ह्या सगळ्यांना तू काय कर, आता काहीतरी मेजवानी दे. मग चिडापोहे, म्हणजे त्याच्यामध्ये चिडापोहे म्हणजे काय असतं, तर तोच रायपडर राईस म्हणतो आपण. म्हणजे काय की आपले पोहे असतात आणि त्याच्यामध्ये दही, दूध, केळं घालून थोडस, आणि थोडस स्वाद यायला केशर वगैरे असे स्वाद हे करून असं ते छान मिश्रण बनवलं गेलं. आणि तो प्रसाद म्हणून सगळ्या लोकांना, मग त्यांनी सगळ्या म्हणजे आपल्या रक्षकांना सांगून सगळं मागवलं साहित्य मोठ्या प्रमाणावर. आणि तो प्रसाद तिथं तयार केला बरं का त्यांनी, सगळ्या भक्तांच्या मदतीने. आणि सगळ्यांना द्यायला सुरुवात केली. मग इतके भक्त होते की नदीच्या काठापर्यंत गर्दी होती. आणि मग काहींना तर म्हणजे तिथे उभे राहायला जागा नव्हती, मग ते नदीच्या पाण्यात उभे राहून त्यांनी प्रसाद ग्रहण केला. आणि काही जण तर नदी किनारी त्या नावेमध्ये बसून प्रसाद ग्रहण करत होते. म्हणजे ही लीला होती श्रीकृष्णांची खरं तर, म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी. आणि मग तिथे जेव्हा असे ते मटक्यामध्ये मातीच्या ते सगळे असं मटके भरपूर रचले होते ना, ते त्याचे डापू हे केलेले, तर तिथे मग जेव्हा नित्यानंद प्रभू ते चाखायला गेले, गुरूंचं उच्छिष्ट आपण खायचं असतं, तेव्हा काय झालं की चैतन्य महाप्रभू तिथे प्रकट झाले. म्हणजे हे फक्त काही भक्त जे दिव्य पार्षद होते त्यांनीच पाहिलं, म्हणजे असे जे होते गदाधर पंडित, श्रीवास, असे सगळ्या. मग आणि हे सगळी लीला रघुनाथदासांनी पण पाहिली. मग त्यांनी काय केलं, तिकडून चैतन्य महाप्रभू आले चालत तिथे प्रकट होऊन. आणि त्या दोघांनी म्हणजे भावांनी काय केलं, तर त्या एका मातीच्या मडक्यामध्ये हात घालून प्रसाद काढला, तो म्हणजे चिडापोहे, आणि एकमेकांच्या मुखामध्ये भरवला. आणि मग तो सगळ्यांना वितरण करायला सांगितला. अशा पद्धतीनं ही लीला घडली. आणि हे पाहणारे काही पार्षदच होते, अंतरंग पार्षद, त्यांनाच फक्त ही लीला पाहायला मिळाली. अशी तिथे लीला घडली. मग अजूनही तिथे चिडापोहे महोत्सव म्हटलं जातं, किंवा त्याला दंड महोत्सव म्हटलं जातं. आता तो येईल पहा मार्च मध्ये, म्हणजे गौर पौर्णिमेनंतर, त्याच्या आसपासच असतो तो. आणि तिथे तो संपन्न झाला. मग ही जी लीला आहे, तर ह्या लीलेतून आपण काय समजून घ्यायचं की नित्यानंद प्रभू म्हणजे गुरुतत्व आहेत, आणि त्यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतल्यावरच आपल्याला आपले जीवनी गुरु महाराज येतील, किंवा आपल्या जीवनी गुरु येतात आणि आपल्याला श्रीकृष्णांच्या चरण कमलांपर्यंत घेऊन जातात. म्हणजे आपण दीक्षेसाठी निवड होणं, पात्र होणं, ही सगळी नित्यानंद प्रभूंची कृपा असते. आणि त्यामुळं, आणि ती नित्यानंद प्रभूंच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांचीच कृपा असते, चैतन्य महाप्रभूंचीच कृपा असते की आपण दीक्षित होतो. मग आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, नित्यानंद प्रभूंच्या चरणी अशी प्रार्थना करूया की आपण सगळे लवकर लवकर दीक्षित व्हावीत, त्यांची कृपा आपल्याला संपादन करता यावी. आणि त्यांच्या कृपेस आपण पात्र होत अशी प्रार्थना करूया आणि पुढे जाऊया. तर पुढची स्लाइड घेऊन तुम्ही. हा. आता जे त्यानंतर मग जे चैतन्य महाप्रभू आहेत, तर त्यांनी नित्यानंद प्रभूंना सगळ्या बंगालचा, म्हणजे सगळा सगळा जो बंगाल आहे तो हरिनाम संकीर्तनाने दुमदुमून गेला. सगळीकडे नवद्वीप मॅप, सगळीकडे सगळीकडे हरिनाम संकीर्तन जे आहे, तर म्हणजे त्याचा प्रचार प्रसार बंगाली भाषेमध्ये त्यांनी विपुल प्रमाणात करायला सांगितलं. आणि ते जी धुरा आहे ती त्यांनी वाहिली, आणि पूर्णतः म्हणजे त्यांनी प्रचार प्रसार मोहीम राबवली. यामध्ये जान्हवी माता किंवा त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचा पण सहभाग होता. म्हणजे त्या आता
म्हणजे ह्या दोन पत्नी ज्या आहेत तर त्या सुद्धा एका श्रीमंत अशा व्यापाऱ्याच्या दोन मुली होत्या. त्या दोन पत्नी म्हणजे, आणि त्या दोघींनीही त्यांच्या म्हणजे त्यांच्या या सगळ्या प्रचार प्रसारामध्ये म्हणजे त्यांचाही सहभाग आहे, पण तो कधी म्हणजे त्यापैकी जान्हवी माता ज्या आहेत त्यांचा सहभाग जास्ती आहे आणि त्यांच्या अद्भुत लीला आहेत. तर त्या नित्यानंद प्रभू आणि जेव्हा श्रीकृष्णांच्या स्वरूपात असलेले चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे सगळे पार्षद जेव्हा अंतर्धान पावले, मग त्यानंतर हा हे जे म्हणजे हे जे भक्तीचं बीज आहे किंवा बीज जे रोवलेलं आहे, तर ह्याचा प्रसार पुढेपर्यंत केला पाहिजे. म्हणून मग नित्यानंद ओशाच्या माध्यमातून जान्हवी माताजींनी म्हणजे जानावा माताजी आहेत, तर त्यांनी हे सगळं कार्य पुढे नेलं. ते आता पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा मध्ये. हा. मग त्या नित्यानंद जे आहेत तर त्यांनी काय केलं की ह्या ज्या दोन पुत्री आहेत, सूर्यदास म्हणून होते, तर ते गतजन्मीचे राजे आहेत असेच म्हणजे तर म्हणजे गतजन्मी ते ज्या लीला आहेत वेगवेगळ्या घडल्या. तर जे रेवती माता आणि ह्यांचे रेवती मातेचे जे वडील आहेत तर ते म्हणजे सुद्धा कोण आहेत, सूर्यदास. ते पण गतजन्मीचे ते राजे आहेत की ज्यांची रेवती माता ही पुत्री होती. आणि असे जे होते तर त्यांनी जान्हवी आणि म्हणजे वसुधा या दोन त्यांच्या पुत्री होत्या. तर जान्हवी मातांना ईश्वरी म्हणायचे त्यांचं दुसरं नाव. तर त्यांनी काय केलं, तर यांच्याशी म्हणजे त्या सूर्यदास जे आहेत तर त्यांच्या म्हणजे ह्या दोन पुत्रींशी त्यांचा विवाह करून देण्यात आला. मग आता ह्या ज्या आहेत जान्हवी माता, तर ह्या ज्या आहेत त्या कोण आहेत, तर रेवती म्हणून ज्या म्हणजे पत्नी आहेत बलरामजींच्या, तर त्यांचा विस्तार आहे. आणि ह्या वसुधा ज्या आहेत तर त्या वारुणी म्हणून जी पत्नी आहे, पहिली पत्नी त्यांची, तर तिचा ह्या विस्तार आहे. तर पुढे जाऊ आपण. हा. आता ही आता वेगवेगळे बलरामजींचे जे भाव आहेत तर ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर ते ही जी लीला आहे, रोमहर्षण नावाचा जो होता म्हणजे ऋषीमुनींच्या सभेमध्ये बलरामजी जेव्हा गेले, तेव्हा शुकदेव गोस्वामी जे होते तर त्यांचे अनेक पट्टशिष्य होते म्हणजे उत्तम शिष्यांपैकी जे शिष्य होते त्यापैकी हा रोमहर्षण होता. तर हा जो होता तर हा तो व्यासासनावर तसाच बसलेला राहिला तिथं भर सभेमध्ये. बलरामजी गेल्यावर सगळे ऋषी मुनी उठून त्यांनी त्यांना आदर नमस्कार केला, कारण बलरामजी म्हणजे स्वयं कृष्ण आहेत हे ते जाणत होते. पण हा जो आहे तर हा उठला नाही, म्हणजे त्याला ज्ञानाचा आपल्या गर्व झाला होता, म्हणजे अहम असतो आपला, खोटा अहंकार असतो. तर त्यामुळे तो आपली वास्तविक स्थिती काय, आपण नित्य कृष्ण काय आपण आहोत, म्हणजे आपण कोण आहोत, म्हणजे तर आपण कृष्णाचे काय आहोत, नित्य आपण दास आहोत, नित्य आपण कृष्ण दास आहोत, म्हणजे जीवेर स्वरूप आहे नित्य कृष्ण दास. हे आपल्याला नेहमी ह्याचं भान असायला हवं, किंवा ही आपली वास्तविक स्वरूप स्थिती आहे. पण तो तसाच तिथे राहिला. मग त्यांनी काय केलं, एक गवताची काडी घेतली आणि ती त्याच्या कानामध्ये असं म्हणजे दरबारचं काडी घेतली आणि ती त्याच्या कानामध्ये अशी घातली, आणि त्यामुळे तो मृत्यू पावला, म्हणजे त्याला दंडित केलं बलरामजींनी. तर बलरामजींचा जो भाव आहे तर ह्या वेगवेगळ्या त्यांचे जे भाव आहेत तर त्यामध्ये नित्यानंद प्रभू जे होते तर म्हणजे त्यांच्या ज्या वेगवेगळ्या भावावस्था आहेत, भागवतातला एक श्लोक त्यांनी ऐकला आणि त्यानंतर भावविभोर झाले ते म्हणजे वेगवेगळ्या भक्तांच्या आणि पार्षदांच्या संगतीमध्ये. आणि त्यानंतर ह्या सगळ्या लीलांचं त्यांना स्मरण झालं आणि त्या वेगवेगळ्या भावावस्था म्हणून वर्णन केलेले आहेत त्यांच्या चरित्रामध्ये. आता पुढे जाऊ आपण. आणि त्यांनी त्यावेळेला श्रीकृष्ण जे आहेत तर ते म्हणजे भगवान जे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आलेले जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांना ते शरण गेले. म्हणजे तर ह्याचं ते हे दुसरं चित्र जे आहे ते त्या संदर्भातलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने भाव विभोर होऊन तो भागवतातला श्लोक ऐकून त्यांनी नृत्य केलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, म्हणजे अष्टसात्विक भाव प्रकट झाले आणि मग त्यानंतर ते श्रीकृष्णांना शरण गेले, अशी ती लीला घडली. त्याचा उल्लेख आहे चैतन्य चरितामृतामध्ये. हा. पुढची स्लाइड. हा. हे नित्यानंद त्रयोदशी आपण इस्कॉन मध्ये आपण ती साजरी करतो आणि त्यामध्ये पंचतत्वापैकी एक जे आहेत तर हे नित्यानंद प्रभू आहेत. मग त्यांच्याविषयी आता शास्त्रामध्ये काय उल्लेख आहेत ते आपण अभ्यासूया. मग त्याची पुढची स्लाइड.
पुढची स्लाइड. जे आपण पंचतत्व जे आहेत तर ते आपला जो म्हणजे अल्टर असतो किंवा देवारा असतो तर त्यामध्ये पंचतत्वांची प्रतिमा असते. पहा आपण अल्टरमध्ये कशा पद्धतीने क्रम आहे तर तो सांगतो आपण. तर त्यानुसार सर्वात श्रेष्ठ म्हणजे श्रीकृष्ण, म्हणजे राधा राणी आणि कृष्ण यांचं जे आहे तर ते आपण फोटो आपल्या अल्टरमध्ये असतो. मग त्यानंतर ह्यांचा म्हणजे जगन्नाथजी जर असतील आपल्याकडे फोटो तर जगन्नाथजींचा आर्चवेगळाचा फोटो असतो. त्यानंतर त्याच्या खाली मग म्हणजे आपल्या डाव्या बाजूला पंचतत्व आणि आपल्या उजव्या बाजूला नरसिंह भगवानांचं अल्टरमध्ये आपल्या किंवा देवाऱ्यामध्ये आपण त्यांना स्थापित केलेलं असतं. आणि त्याच्या खाली मग आपले जे गुरु परंपरा आहे ती येते. आणि त्यानंतर म्हणजे डाव्या बाजूला गुरु परंपरा आणि उजव्या बाजूला सहा गोस्वामी जे आहेत तर त्यांचा फोटो असतो. आणि मग ह्याच्या सर्वात म्हणजे ह्या गुरु परंपरेच्या खाली आपण जर दीक्षित असू तर आपले जे गुरु असतात तर त्यांचा फोटो आपण तिथं प्रस्थापित करतो. तर असं इतकं महत्व ह्या पंचतत्वाला आहे. आणि या पंचतत्वापैकी जे नित्यानंद प्रभू आहेत तर त्यांचं स्थान हे कसं गुरुतत्व म्हणून आहे. आणि चैतन्य महाप्रभूंच्या चरणांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला नित्यानंद प्रभूंचे आशीर्वाद मिळणं आवश्यक आहे. यासाठी आपल्या अल्टरमध्ये पंचतत्व असतात. आता पुढे जाऊ आपण. आता जी पुढची स्लाइड आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पूर्ण आता जी पुढची स्लाइड आहे. हा. आता त्यांच्याविषयी काय म्हटलंय तर प्रेमे नित्यानंद कृपा अवतारा उत्तम अधम किचू न करे विचारा. म्हणजे काय की इतकं प्रेम आणि इतकं अपार करुणा आहे की त्यांच्या हृदयामध्ये नित्यानंद प्रभूंच्या म्हणजे हृदयामध्ये की त्यांना चांगलं आणि वाईट याचा ते विचारच करत नाहीत. म्हणजे इतके अपार करुणा म्हणजेच काय की चैतन्य महाप्रभूंच्या चरण कमलांशी म्हणजे जो कोणी आश्रय घेतो म्हणजे कुणी आश्रय का घेऊ शकतो त्यांच्यामध्ये अपार करुणा आणि दया आहे. तर ती कशी आहे तर तुम्ही चांगलं वाईट म्हणजे पाप कर्म करा पुण्य तुमचं काहीही कर्म असो ते सगळं क्षम्य आहे. इतकी अपार करुणा आहे. आणि तुम्हाला संधी मिळते की त्यांची कृपा दृष्टीत आपल्याला लाभते आणि आपण त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्याची आपल्याला तरी देखील संधी मिळते. अशी अपार कृपा आहे. म्हणजे म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये आपल्यासारख्या पतित शूद्र जीवांसाठी अशी अपार करुणा त्यांच्या हृदयामध्ये आहे. आणि अशी करुणा आणि असं प्रेम आहे की त्यापुढे चांगलं वाईट असा त्यातला फरक सुद्धा ते विचार करत नाहीत. म्हणजे इतकं ते दयाळू कृपाळू आणि म्हणजे असे अपार करुणेने भरलेले आहेत. म्हणजे हे कृष्ण करुणा सिंधू म्हणतो पण अशा करुणेचा अथांग सागर असे म्हणजे कोण आहे तर नित्यानंद प्रभू आहे. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे कृष्णराज कविराज यांनी चैतन्य चरितामृतामध्ये आदिलीलेच्या 5व्या अध्यायात त्यांच्याविषयी हे उद्गार काढलेले आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा. हाँ हे ये आगे पडाए तरे करिया निस्तारा अत्तेव निस्तरिला मोहेना दुराचारा. म्हणजे काय की असे आपल्यासारखे म्हणजे असे जे आहेत सगळे की म्हणजे असे जे जीवात्मे आहेत की जे पतित आहेत म्हणजे पतित जीव जे आहेत तर आपल्यासारखे जे पतित जीव आहेत आणि आपली जी म्हणजे आपण जी अशी वेगवेगळी पातकं आपण केलेली आहेत म्हणजे तर त्याच्याविषयी जे भक्तिविनोद ठाकूर आहेत ते काय म्हणतात की असे माझ्यासारखे जे पतित जीव आहेत आणि असे ते शूद्रातिशूद्र पतित जीव की ज्यामुळे आम्ही पतित बनलो तर आमच्या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी नित्यानंद प्रभू हे आलेले आहेत. असं त्यांचं म्हणजे स्वरूप आहे. तर पुढे जाऊ आपण. हेनो निताई बिना भाई राधा कृष्ण पैते नाही. म्हणजे काय हेनो हेनो निताई बिने भाई हेनो निताई बिने भाई राधा कृष्ण पैते नाही असं त्याचा म्हणजे उच्चारण आहे. तर याचा अर्थ काय की जोपर्यंत आपण म्हणजे नित्यानंद प्रभू जे आहेत तर ह्यांच्या चरण कमलांचा आश्रय घेत नाही तोपर्यंत आपल्यावर राधा कृष्णांची कृपा होणं म्हणजे या युगुलाची कृपा होणं
हे म्हणजे मुश्किल आहे किंवा फार कठीण आहे असं म्हटलंय. कृष्णराज कविराज काय म्हणतात, तर असे जे नित्यानंद प्रभू आहेत की ज्यांच्या कृपेमुळेच आपल्याला म्हणजे राधाकृष्णांची कृपा मिळते, म्हणजे तर ती आपल्याला मिळण्यासाठी म्हणजे आपल्यावर प्रथम नित्यानंद प्रभूंची कृपा होणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊ. हा म्हणजे याचा अर्थ काय आपण घ्यायचा, की आपल्याला जीवनामध्ये मग तुझी ती स्लाइड नीट दिसत नाही. थोडीशी स्लाइड खाली घ्याल का, ती दिसत नाही. हा, मग आता इथे काय सांगितलं की जे असे नित्यानंद प्रभू आहेत तर ते म्हणजे कोण आहेत, तर जो करुणेचा म्हणजे सागर आहे, अथांग सागर असे भगवान श्रीकृष्ण. मग ती जी कृपा आहे म्हणजे करुणेचा सागर ओथंबतो, म्हणजे असं एका ठिकाणी जी कृपाशी म्हणजे आपण म्हणतो ना कृपा प्रसाद, म्हणजे एका ठिकाणी ओथंबतो म्हणजे असा भरलेला असतो करुणेने, पण तो ओथंबलेला असतो म्हणजे एका ठिकाणी असा जमा झालेलं जे म्हणजे असतं त्याला आपण ओथंबणे म्हणतो. तसा करुणेने तो ओथंबलेला आहे. आणि असं जो ओथंबलेला सागर आहे, तर तो जो आहे तर त्याचा प्रवाह म्हणजे तिथून करुणेचा प्रवाह जो आहे तर तो प्रवाहित करून देण्याचं कार्य कोण करतात, आणि ते पुराच्या स्वरूपात म्हणजे इतक्या अशा म्हणजे असे सगळे प्रवाह तिथून म्हणजे जे भगवान आहेत ते करुणेच्या सागर स्वरूपात आहेत, आणि त्यांचा तो करुणेचा जो प्रवाह आहे तो अशा पूर अगदी पुरात येतो एखाद्या नदीला, अशा पद्धतीनं तो प्रवाहित करून देण्याचं कार्य म्हणजे अशा लहरींच्या स्वरूपात, आणि त्या कसल्या लहरी, प्रेमाच्या आणि करुणेच्या लहरींच्या स्वरूपात घरोघरी प्रवाहित करण्याचं कार्य कोणी केलं, तर नित्यानंद प्रभू करतात, असं त्यांचं वर्णन भक्तिविनोद ठाकूर करतात. आता पुढे जाऊ आपण. ही स्लाइड, हा हा मग ह्याच्यावरून हा मग आता इथे काय म्हटलंय त्यांनी, की जो कोणी आपल्या दात म्हणजे आपल्या दातामध्ये दर्भाची कुशा घेतात, म्हणजे काय, हे जे दीक्षित असतात ना, तर ते काय करतात, ते शुद्धीसाठी म्हणजे असं पद्धत होती त्या काळात आणि आजही आहे, की असे जे दीक्षित असतात संन्यासी असतात तर त्यांना म्हणजे शुद्धीसाठी ते काय पद्धत आहे, की आपण पाहिलं असेल की शुद्धीसाठी जे पवित्र जल असतं म्हणजे चरणामृत असतं ते दर्भाच्या अशा काडीने ते कुशाने असं शिंपडायची पद्धत आहे हातात घेऊन. आपण पुरोहितांना पण शिंपडताना पाहिलं असेल किंवा गोमूत्र सुद्धा घ्यायला शिंपडायला असं ते वापरतात, किंवा पवित्र जल चरणामृत असतं ते शिंपडायला घरात असं सगळीकडे ते वापरतात. किंवा एखाद्याला पवित्र व्हायचंय तर तो काय करतो, दर्भाची काडी त्या कुशा गवतात म्हणजे त्याला दर्भ म्हणतो आपण, त्याची काडी अशी दातात घेऊन चावतो. तर ते काय आहे दर्भ म्हणजे, तर जे नरसिंह अवतारातले भगवान आहेत तर त्यांनी जेव्हा असा चित्कार केला रागाने नरसिंह अवतारात, त्यावेळेला त्यांच्या शरीरावर जी आयाळ होती नरसिंह रूपातली ती अशी जी पडली पृथ्वी तलावर भूमीवर, तिथल्या पृथ्वी लोकातल्या भूमीवर जिथं जिथं पडली तिथं तिथं हे कुशागवत म्हणजे दर्भ हे दर्भ ही वनस्पती उगवली. म्हणजे ते त्यांच्या शरीरावरती जे केस होते प्रत्यक्ष असे तर त्याचं स्वरूप आहे. भगवान आणि भगवानचे शरीर ह्याच्यामध्ये भिन्नता नाही आहे ना, मग त्यामुळे आपण पवित्र होतो म्हणजे ते आपल्या दातात धरतात, चावत नाहीत फक्त धरतात, अशी एक प्रघात आहे पद्धती आहे. तर तशी त्यांनी जेव्हा धरली असा कोणी धरत असेल तर त्यांनी काय करावं, म्हणजे जो शुद्ध आहे जो शुद्ध भक्ती मार्गावर ज्याला यायचं आहे किंवा ज्याला पावन पतित पावन आहेत भगवान म्हणजे आपण पतित आहोत जीव ना, मग आपण ती दर्भाची काडी दातामध्ये धरतो म्हणजे आपल्याला पावन व्हायचंय शुद्ध व्हायचंय भगवंतांच्या कृपेस पात्र व्हायचंय. मग अशी जेव्हा आपण धरतो तर त्यावेळेला अशा सगळ्या व्यक्तींनी काय करावं, माझ्याकडे या आणि तुम्ही काय करा, तर हरिनाम खरेदी करा, कृष्णांचं नाम खरेदी करा. म्हणजे नामहट्ट जे सेंटर आहेत गावोगावी सगळीकडे हे कुणी उभे केले आहेत, तर नित्यानंद प्रभूंनी म्हणजे नामहट्टाचं त्याच्यावर एक सुंदर भजन पण आहे, की नामहट्ट जे आहे तर नामाचं दुकान उघडले नित्यानंद प्रभूंनी नदी या गावामध्ये, गोद्रुम म्हणजे या द्वीपवरती. तर नवद्वीप गोद्रुम म्हणजे ह्या ठिकाणी, तर असं खूप सुंदर भजन आहे त्याच्यावर नित्यानंद प्रभूवर रचलेलं ह्यांनी नरोत्तमदास ठाकूर
भक्तिविनोद ठाकूरांची ती रचना आहे. तर असं जे आहे, तर ते म्हणून ते काय म्हणतात की तुम्ही इथे या आणि ते नाम आहे ते परचेस असा शब्द आहे. म्हणजे काय, ते खरेदी करा माझ्याकडून, ते विकत घ्या असं सांगतात नित्यानंद प्रभू. असं नामहट्ट जे सगळीकडे केंद्र आहेत तर ती तेव्हापासून प्रचलित आहेत. म्हणजे त्यांनी अशी ठिकठिकाणी केंद्र स्थापित केली, नामहट्ट, नामाचा हट्ट, अशा पद्धतीने तिथं संकीर्तन आंदोलन आणि तिथे त्यांनी उभं केलं प्रत्येक गावोगावी प्रसार प्रचार करून. आणि ते तुम्ही कसं करा की गौरहरी म्हणजे कोण, चैतन्य महाप्रभूंना तुम्ही शरण या, त्यांची पूजा करा, त्यांना भजा म्हणजे नवविधा भक्तीने, आणि अशा पद्धतीनं तुम्ही नाम खरेदी करा माझ्याकडून, असं ते संदेश देतात नित्यानंद प्रभू. तर पुढे जाऊ आपण. हा. आता लोचनदास जे आहेत, तर लोचनदास ठाकूर हे नरोत्तम दास जे ठाकूर आहेत, म्हणजे तर कालच लोचनदास ठाकूरांचा आविर्भाव दिवस होता. तर ते त्यांचे, नरोत्तम दास ठाकूरांचे काही मुख्य शिष्यांपैकी एक आहे, जवळच्या शिष्यांपैकी. तर ते काय म्हणतात की जे कोणी माझे निताई म्हणजे जे कोणी माझे निताई आहेत, तर त्यांना, म्हणजे आपले निताई म्हणजे नित्यानंद प्रभू, तर यांना म्हणजे पूजलं नाही किंवा त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली नाही, थोडक्यात पूजने किंवा म्हणजे पूजने म्हणजे त्याचा अर्थ आपण भजने असावी, म्हणजे त्याच्यात नवविधा भक्ती येते, भक्तिमय प्रेममय सेवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जी करतो भगवान श्रीकृष्णाची, तर अशा पद्धतीने अर्थ घेऊया. तर अशा पद्धतीने जो कोणी करत नाही, म्हणजे ह्याचा ज्यांनी कोणी लाभ घेतला नाही, मग त्यांनी म्हणजे खरं तर, म्हणजे जर ते लाभ घेत नसतील तर त्यांनी आत्महत्याच केल्यासारखी आहे असं. म्हणजे जर नित्यानंद प्रभू त्यांच्या जीवनी आलेत आणि आलेले असून देखील ते नित्यानंद प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे त्याचा, त्या मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन जर भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करत नसतील, तर त्यांनी खरं तर ती आत्महत्याच त्यांची मानावी असं ते म्हणतात. म्हणजे पहा, हे गुरूंचं महत्व आहे आपल्या जीवनामध्ये, गुरुतत्वांचं. आणि ह्यासाठी आपण काय म्हणजे प्रयत्न करतो की आपण दीक्षित होतो, म्हणजे का, तर इतकं गुरुतत्व जे आहे ते आपल्या जीवनामध्ये महत्वाचं आहे, किंवा गुरूंचं महत्व आहे आपल्या जीवनामध्ये, की त्याद्वारेच आपण कृष्णांच्या कृपेस पात्र होतो. अन्यथा आपण जे सेवेचे प्रयत्न करतो, तर कितीही केले आपण प्रयत्न, तरी पण गुरु कृपेस कधी पात्र होतो आपण, जेव्हा आपण गुरुच्या चरण कमलांचा आश्रय घेतो. आणि म्हणून आपण आश्रय घेणं म्हणजे आस्पायर होणं, शेल्टर घेणं, म्हणजे किंवा दीक्षित होणं किती महत्वाचं आहे पहा. आणि तेव्हा आणि तेव्हाच आपण त्यांच्या, कृष्णांच्या कृपेस पात्र होतो. म्हणजे आपण भोग जरी दाखवायचा असला तरी गुरु मंत्र म्हणतो, म्हणजे गुरु त्यांच्यापर्यंत नेतात तो नैवेद्य आणि तुम्ही ग्रहण करा असं सांगतात, त्यांना प्रार्थना करतात, तेव्हा ते कृष्ण ग्रहण करून आपल्याला ते उच्छिष्ट खायला मिळतं. तसंच आहे गुरुंकडे आपली शिफारस कर, गुरु जे आहे ते कृष्णांकडे आपली शिफारस करतात, आपल्याला गुरु शरणांशी म्हणजे असे कृष्ण चरणांशी घेऊन जातात. इतके ते स्वरूपसिद्ध व्यक्ती असतात किंवा उच्च आध्यात्मिक अधिकारी असतात, भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त असतात, ब्रह्मस्तरावर त्यांच्याशी एकरूप झालेले असतात. आपण गुणांनी समान आहोत त्यामुळे ते ब्रह्मस्तरावर एकरूप झालेले असतात, असे ब्रह्मनिष्ठ असतात गुरु. आणि म्हणून असे जे आहेत नित्यानंद प्रभू, यांच्या आपण चरणकमलांचा आशीर्वाद घेऊया. आणि असे जे नाहीत घेणारे, तर त्यांनी काय, त्यांची ती केवळ आत्महत्याच मानली पाहिजे असं लोचनदास ठाकूर म्हणतात पहा. म्हणजे केवढी सुंदर म्हणजे उपमा आहे पहा, आणि त्याचं गांभीर्य पण आपल्याला यातून कळतं. हरे कृष्ण. हा, मग त्याची स्लाइड संपल्या बहुतेक, रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. हरे कृष्ण. हा, आता जे आपण अभ्यासलं त्यात काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. माताजी, हरे कृष्ण. हा. एक शंका होती की हा. संत तुकाराम महाराजांना पण चैतन्य महाप्रभूंनी दीक्षा दिली. हो हो हो. त्यांचा गुरुमंत्र रामकृष्ण हरी होता. नाही, हरे कृष्ण 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 हरे हरे हा होता त्यांचा. म्हणजे आपला महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणजे गुरुमंत्र असतो की नाही, तो दुसरी दीक्षा असते ना, ब्राह्मण दीक्षा, त्याला मिळतो. आणि पहिला गुरुमंत्र म्हणजे काय असतं, तर हरिनाम दीक्षाच असते, त्यालाच गुरुमंत्र म्हणतात. मग ती हरिनाम दीक्षा जी आहे तुकाराम महाराजांना, ती चैतन्य महाप्रभूंनी दिली होती. आणि म्हणून सगळीकडे नाम संकीर्तन आंदोलनाचं जे म्हणजे घडायला लागलं, या दिंडी झाल्या, त्या सगळ्या निर्माण झाल्या ना, त्या सगळ्या संकीर्तन म्हणजे मंडळी तयार झाल्या, भक्त मंडळींच्या, वारकरी तयार झाले, तर कारण म्हणजे तुकाराम महाराजांना मिळालेली ही संकीर्तन आंदोलनाची दीक्षा चैतन्य महाप्रभू.
त्यावेळेला ते रामकृष्ण हरी रामकृष्ण ते असं म्हटले ना, तर मी म्हंटल मग कसं काय असं म्हणा. रामकृष्ण हरी वेगवेगळे गजर आहेत भगवंताच्या नावाचा, त्यापैकी एक आहे तो गजर. पण ती दीक्षेचा तो मंत्र नव्हे. बर, म्हणजे ते गजर मंत्र. वेगवेगळे गजर करतात ना, म्हणजे आता आपण वेगवेगळं म्हणतो ना, जसं जय सच्चिनंदन जय सच्चिनंदन जय सच्चिनंदन गौर हरी, असे वेगवेगळे. मी एक उदाहरण सांगितलं, तसं आहे ते रामकृष्ण हरी. लक्षात आलं? हो हो म्हणजे हो. हा, असं वेगवेगळे आपण करतो ना उच्चारण, छोटे छोटे. म्हणजे जे गाण्यासाठी म्हणजे काय म्हणतो आपण, छोटी छोटी पद्य असतात, यमक असतात, गातो, त्याच्यापैकी आहे ते. हं. मग काय म्हणजे लोकांपर्यंत आता तुकाराम महाराजांच्या मुखातून रामकृष्ण आले आले ते लोकांपर्यंत तोच संदेश पोहोचतो ना, की काय करायचंय आपल्याला, तर कृष्णांचं नाम घ्यायचंय, बरोबर. म्हणजे असं. किंवा आता पांडुरंगांच्या वरती पण भजन आहेत, म्हणजे अशी वेगवेगळी. तर मग ह्या सगळ्याचा मतितार्थ काय, म्हणजे ते असे पद्य गायलेली आहेत त्यांनी, पण मूळ त्याचा गाभा काय आहे, की कृष्ण नाम हेच, म्हणजे हरिनाम संकीर्तन. लक्षात आलं मग त्याची. आपण त्यांनी असं महाराजांनी कुठं दीक्षा दिली तुकाराम महाराजांना? ते त्यांचे चरित्र जे आहे ना, म्हणजे हे चैतन्य महाप्रभूंचे चरित्रात त्याचे उल्लेख नाहीत. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये ते सखोल अभ्यासाला लागेल माताजी. मी तुम्हाला ते अभ्यासून सांगेन, म्हणजे मला इतकं सखोल नाही माहिती. कारण भागवतामध्ये एवढाच उल्लेख आहे, आपला जो आहे ना इस्कॉनचा हो भागवत, हो हो. त्याच्यामध्ये एवढाच उल्लेख आहे. आपला जो भागवत आहे त्याच्यामध्ये, की त्यांची त्यांचे भेट झाली, भेट त्यांच्या भेट झाली आणि दीक्षा दिली गेली, एवढाच उल्लेख आहे, म्हणजे शॉर्ट मध्ये. ते नाही, तुकाराम. चरित्रामध्ये असं सांगतात की स्वप्नात दृष्टांत झाला असं काहीतरी. हा, तेच म्हणजे सखोल मला माहिती नाहीये तुकाराम महाराजांचं चरित्र. मग चुकीचं काहीतरी आपण हे करण्यापेक्षा किंवा ऐकलेल्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, आपल्याला माहित नसतं, भक्त मंडळीमध्ये चर्चा असतात, आपण सगळे ज्ञान घेतो आहोत, हो की नाही. कमी हो जास्त ज्ञानाचा स्तर प्रत्येकाचा असतो, आणि ऐकलेलं सगळंच योग्य पद्धतीनं आपण सांगू असं नाही. चुकीच्या पण गोष्टी काही भक्त बोलतात, हो की नाही. मग त्यात म्हणजे हो. त्यांच्याकडून निरागसपणे झालेल्या चुका असतात ज्ञान संपादन करताना, म्हणून आपण सखोल त्याचा संदर्भ शोधूया आणि मग चर्चा करू. म्हणजे मी अभ्यासून मग तुम्हाला सांगू शकेन, म्हणजे आज तर मला नाही माहिती म्हणजे. आणि का माहिती नाही त्याचं कारण, की आपल्या इस्कॉनचा जो भागवत आहे त्याच्यामध्ये एवढाच उल्लेख आहे, की त्यांची भेट झाली आणि त्यांना दीक्षा मिळाली. मग ह्या अंगानं मी ते अभ्यासलं नाहीये, की कशा पद्धतीने भेट झाली. मग ते तुकाराम महाराजांच्या चरित्रात जाऊन अभ्यासावं लागेल. मग तसं आपण संदर्भ घेऊया आणि मग ते समजून घेऊ, असा भाग करू. ठीक आहे. ओके. हो. हरे कृष्ण हरे कृष्ण ना माताजी. हरे कृष्ण. अजून काही शंका? हा, आता शंका नसेल तर आपण वैष्णव प्रणाम मंत्र घेऊया. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय हो. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री नित्यानंद प्रभु की जय हो. श्री प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण गौर माता जी, हरे कृष्ण.